परिस्थितीतून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयाची सुवर्णमुद्रा उमटवली. मतदारांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या विजयाबद्दल आपल्याला हे सन्मानपत्र देताना आम्हाला कृतार्थ वाटत आहे. राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्री, रमाई, अहिल्याबाईंचा वारसा सांगणाऱ्या खासदार सुप्रिया तैसुळे यांच्या उपस्थितीत आपला हा सन्मान होतो आहे. म्हणूनच हा सोनेरी क्षण आहे. सगळीकडे प्रतिगामी अंधार दाटलेला असताना छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा उजेड जपत दीपस्तंभ होऊन उभ्या राहिलेल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात वाटचाल करीत आहात. सच का साथ, सबका विकास या ब्रीदाला जागत आपण मार्गक्रमण करीत आहात. जनसंवादाचे मोहळ असलेल्या कालकथित आमदार कैलासवासी वसंतरावजी काळे यांच्या कार्याचे अनुसरण करीत आपण तिसऱ्यांदा पदवीधर मतदारसंघाची परिक्रमा पूर्ण केली. केवळ पदवीधरांचेच नव्हे तर सर्व जनतेचे प्रश्न आदरणीय अजितदादांच्या बाण्याने मांडले, सोडवले. आपण कुशल संघटक, धुरीण राजकारणी, संवेदनशील समाजकारणी, विवेकशील माणूस म्हणून जनसामान्यात आपले स्थान अढळ केले आहे. निसर्गाने दुष्काळी ठरवलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भातांगळी येथील भानुदासराव उत्तमबाई चव्हाण यांचे ज्येष्ठ पुत्र आज मराठवाड्याचा पुत्र झालेला आम्ही पाहतो आहोत. सरस्वती भुवनचा गुणवंत विद्यार्थी ते शासकीय अभियांत्रिकीचा समाज बांधणी करणारा रचनात्मक दृष्टीचा अभियंता, नेता अशी आपली प्रेरक वाटचाल सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अधिसभा व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून आपण भरीव योगदान दिले. विधिमंडळात प्रभावीपणे भूमिका मांडून मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावले. भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून असंख्य गरजूंना वैद्यकीय मदत करण्याची परंपरा सांभाळत आहात. कोरोना महामारीच्या काळात आपण समर्थपणे रुग्णांसाठी, सामान्य जनांसाठी उभे राहिलात. आपण मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेला शैक्षणिक, सामाजिक परिवर्तनाचे केंद्र बनवले. जात, धर्म, पंथ, लिंगभेदाच्या भिंती पाडून सकल मानवांना कवेत घेऊन आपण राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उज्ज्वल परिक्रमा करीत आहात. यावरून कवी सुरेश भटांच्या काव्यपंक्ती आठवतात. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते, मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. प्रतिकूल परिस्थितीतून उभारण्याचे आपले हे नेतृत्व अधिकाधिक विस्तारत राहो. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर मराठवाड्याचा हा तारा प्रखरपणे उजळत तळपत राहो. मराठवाड्याच्या मातीला जागवत राहो. विनीत, गौरव समारंभ समिती, औरंगाबाद. धन्यवाद. धन्यवाद ताई. हे शब्दांकन चित्रकार मित्र राजानंद सुरडकर आणि प्रसिद्धी प्रमुख विद्यापीठाचे संजय शिंदे यांचं आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन. आणि यात एक उल्लेख नसलेली गोष्ट म्हणजे सर्व पक्षांना, विकास आघाडीतले सर्व पक्षांना सोबत घेऊन चालण्याचे कौशल्य जे आदरणीय भाऊंनी या निवडणुकीमध्ये दाखवलं, ती फार मोठी अभिनंदनीय गोष्ट आहे. सपत्नीक हा गौरव आदरणीय भाऊंचा ताईसाहेबांसोबत या ठिकाणी होतो. मी आदरणीय खासदार सुप्रिया ताईसुळे यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी गौरवमूर्ती आदरणीय सतीश भाऊ चव्हाण आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय ताईसाहेब आशाताई चव्हाण यांचा मानपत्र, पुष्पहार आणि शाल देऊन गौरव करावा. सोशल मीडियावर जेव्हा केव्हा एखादा प्रश्न विचारला जायचा तेव्हा पूर्तता ही प्रत PDF प्रत पाठवल्या जायची आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. सबंध मराठवाड्यातील पदवीधरांनी जो विश्वास दिलेला हा ऐतिहासिक आणि अत्यंत महान असा विजयाचा आदरणीय भाऊ मनापासून अभिनंदन. यानंतर या शहराचे प्रथम नागरिक आदरणीय महापौर नंदकुमारजी घोडेले साहेब यांना विनंती करतो की आपण अगदी महापौरांच्या हस्ते म्हणजे या शहराच्या हस्ते हा गौरव आदरणीय
खासदार सुप्रियाताई सुळे यांचा या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय घोडेले साहेबांना विनंती की आपण शुभेच्छा द्याव्यात, आपलं मनोगत व्यक्त करा. छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा कोटी कोटी वंदन करून आजच्या या संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय सतीश भाऊ चव्हाण यांचा गौरव समारंभ, गौरव सोहळा या निमित्ताने मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, उत्कृष्ट संसदपटू आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळेताई, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रमोदजी येवले साहेब, कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, या ठिकाणी मंचावर उपस्थित माननीय अंकुशरावजी कदम साहेब आहेत, आदरणीय विक्रमजी काळे साहेब आहेत, त्याचप्रमाणे कैलासजी पाटील ज्येष्ठ या ठिकाणी ज्यांचं समाजसेवक म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक दांडगा अनुभव आहे असे जयसिंगराव काका गायकवाड, आशाताई चव्हाण, निलेशजी राऊत, जयसिंगराव त्याचप्रमाणे देशमुख जे आहेत, नरेंद्र काळे आहेत, पल्लवीताई आहेत, तसेच निक्कम जे आहेत, मदन सर आहेत, गव्हाणे सर आहेत. खास करून गौरव समितीचे सन्मान्य राजेशजी करपे सर, खरं तर करपे सर प्रास्ताविक करत होते, मला भीती वाटत होती, कारण ते माझ्या वॉर्डात राहतात, महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आहेत आणि कदाचित भाऊ त्यांच्याकडे बघतात, माझ्या विरोधात उभं करतात काय त्यांना. त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी संजयजी निंबाळकर आहेत, फुलचंदजी सलामपूर आहेत, सुनीलजी मगरे आहेत, सुदाम मोयजे आहेत, बंडू सोमवंशी आहेत, भारत खैरनारजी आहेत. सर्वच गौरव समितीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सतीश भाऊंवर प्रेम करणारे या सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनो, भगिनींनो, सर्वप्रथम या ठिकाणी आदरणीय सतीश भाऊजी चव्हाण आजच्या या गौरव समारंभाच्या निमित्ताने त्यांचं मी मनःपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर या गौरव समारंभ माझ्या दृष्टीने दोन दृष्टीने एक आगळावेगळा समारंभ आहे. ताई या ठिकाणी आलेल्या आहेत, योगायोग महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री, पर्यावरण मंत्री, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबसुद्धा या शहरामध्ये आहेत आणि ताईसुद्धा या शहरामध्ये असताना हा गौरव समारंभ होतो, मनापासून या ठिकाणी आनंद होतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संभाजीनगर हे शहर वंदनीय शिवसेना प्रमुखांचं आवडतं शहर आणि मला वाटतं पवार कुटुंबियांचे आणि ठाकरे कुटुंबियांचे किती जवळचे संबंध आहेत हे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि मला वाटतं ताईंनासुद्धा त्याचा अनुभव या ठिकाणी आहे. निश्चितपणे या ठिकाणी एक उत्कृष्ट संसदपटू आणि एक भगिनीच्या हातून, एक कर्तृत्वान महिलेच्या हातून या ठिकाणी सतीश भाऊंचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. सतीश भाऊ याच्या पुढे मागे वळून बघण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आणि हा खऱ्या अर्थाने सत्कार सोहळा जो आहे तुमच्या राजकीय कारकिर्दीला, सामाजिक कारकिर्दीला पुढं नेणारा हा सत्कार सोहळा या ठिकाणी आहे. सतीश भाऊंच्या निवडणुकीमध्ये एक टॅगलाईन मी वाचली होती, सतीशांचं स आणि चव्हाणांचं च. सतीश भाऊ सच कभी पराजित भी नहीं होता और परेशान भी नहीं होता, हे निश्चितपणे आपण लक्षात ठेवा. आणि मला वाटतं आपण कायमस्वरूपी अपराजित राहणार ही मनामध्ये आमच्या निश्चितपणे एक विश्वास आहे आणि खात्रीसुद्धा आहे. अनेकांनी या ठिकाणी स्वप्न बघितली, अनेकांना वाटत होतं, काहींना तर असं वाटत होतं की आम्ही निवडून आलो, परंतु ही महाविकास आघाडीची पहिली निवडणूक आणि एक वेगळा संदेश देणारी निवडणूक होती. एक दिलाने, एक मनाने, एक जुटीने सर्वांनी काम केलं आणि विक्रमी मतांनी सतीश भाऊ या ठिकाणी निवडून आलेत. आपल्याला सांगण्याचा या ठिकाणी आनंद होतो आहे, इतिहास हा घडत नाही, घडवला जातो
आणि हॅट्रिक करून सतीश भाऊंनी या ठिकाणी तो इतिहास घडवला आणि मला वाटतं या यशाचे मानकरी आपण सर्वजण आहात याचा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आनंदसुद्धा होतं. याचं श्रेय आपल्या सर्वांना या ठिकाणी आहे. एक आवर्जून या ठिकाणी सांगेल, जेव्हा मी महापौर होतो, सस्पेन्स उघडणार नाही भाऊ, 2-3 मतं कमी होती, गुपचूप तुम्ही मला 5 मतं देऊन टाकली आणि सांगितलं कोणाला सांगू नको. कोणी सांगण्याची वेळ नाही, परंतु कोणी मदत केली ती मी विसरत नाही. आणि आता तर मला वाटतं थोडंसं परत निवडणुका आल्या, मी पदावरून उतरलो तरी तुम्ही आठवण ठेवली म्हणून सांगायला काही हरकत नाही. शहर विकास, शहराचा विकास विधिमंडळात सतत 12 वर्ष सतीश भाऊंनी या ठिकाणी काम करत असताना निश्चितपणे शहराचा विकास करण्याला एक मोठी चालना सतीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली. आज रस्त्यांचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, मला वाटतं आज पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न असेल, सतीश भाऊ नेहमीच या शहराच्या विषयी, विकासाच्या विषयी वेगळी तळमळ, विधिमंडळात नेहमीच प्रश्न मांडायचे. आमच्या अधिकाऱ्यांकडं तो जो इलेक्यू असतो, विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायचा. दरवेळेस मी अधिकाऱ्यांना फोन लावला, अधिवेशन सुरू असताना, कुठं आहेत? मुंबईला आहोत. का रे बाबा, काय झालं? काही नाही, सतीश भाऊंनी प्रश्न टाकले, त्याचे उत्तरं घेऊन चाललो. मनामध्ये एकच खूणगाठ होती की या प्रश्न विचारण्याच्या मागे शहराचे प्रश्न कसे सुटतील आणि प्रश्न सोडवण्याकरता भाऊंच्या या मला वाटतं इलेक्यूच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याकरता फार मोठी मदत झाली. जेव्हा कचऱ्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला की केला माहीत नाही, परंतु कोणी केला तो आता समोर येईलच. परंतु निश्चितपणे भाऊ स्वतः या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलेत, राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ घेऊन गेले आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शहराला कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याकरता भरघोस निधी मिळवून दिला. शहरवासीय हे कधीच विसरू शकत नाही, विसरणंसुद्धा या ठिकाणी शक्य नाही. पाणी पुरवठ्याची योजना भाऊंनी जेव्हा समांतर जलवाहिनीचा विषय होता तेव्हासुद्धा भाऊंनी या ठिकाणी प्रयत्न केले. काही असो, कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण काम करून घेतलं पाहिजे, परंतु तो कॉन्ट्रॅक्टर आणि काय महानगरपालिकेचा वाद, त्याच्यामुळे ती योजना खोळंबली. परंतु भाऊंची भावना होती की योजना झाली पाहिजे, शहरवासियांना पाणी या ठिकाणी मुबलक पाणी मिळालं पाहिजे. या भावनेतनं भाऊंनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आज आपण बघतोय या ठिकाणी प्रास्ताविक करताना करपे सरांनी सांगितलं, कोरोनाचा या ठिकाणी विषय निघाला, कोविड या महामारीचा आजाराचा विषय निघाला. या ठिकाणी सांगतो करपे सर, जिल्हाधिकारी महोदयाने ते शब्द टाकलाच, परंतु मी सुद्धा जेव्हा भाऊंकडे गेलो आमच्या कमिशनर साहेबांना घेऊन, भाऊ आपलं कारण ते इतकं भव्य महाविद्यालय, मला वाटतं शहरात इतरत्र जायची गरजच नव्हती कोविड सेंटर बघायला, फक्त देवगिरी महाविद्यालय मिळालं तर शहरातले सगळे रुग्ण त्या ठिकाणी मला वाटतं त्यांना उपचार करता येतील, त्यांना क्वारंटाईन करता येतील. त्या उद्देशाने भाऊंकडे आम्ही एक इमारत मागायला गेलो. भाऊ आमच्या आधी त्या ठिकाणी हजर होते. भाऊंनी सांगितलं, घोडेले साहेब, महापौर साहेब, आयुक्त साहेब, तुम्ही एक हॉल मागतात, संपूर्ण देवगिरी कॉलेजचं कॅम्पसची चावी तुमच्याकडे ठेवा आणि जे जे काही या ठिकाणी कोरोनाच्या पेशंटकरता करावं लागेल ते करा, त्याच्याकरता संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली. एक सामाजिक बांधिलकीची सुद्धा सतीश भाऊंना या ठिकाणी जाण आहे. त्या बांधिलकीतनं सतीश भाऊंनी या ठिकाणी काम केलं. आज पदवीधरांचे प्रश्न असतील, शिक्षकांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, या ठिकाणी दुष्काळग्रस्त भागामध्ये सुद्धा भाऊंचं काम या ठिकाणी त्याचा सुद्धा उल्लेख झाला. मला वाटतं फक्त पदवीधरांचे प्रश्न न सोडवता इतरही क्षेत्रामध्ये भाऊंचं जे काम आहे निश्चितपणे मला वाटतं त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. भाऊंना मी एक निश्चितपणे या ठिकाणी विनंती करेल, आदरणीय भाऊ, आपण निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी आपला प्रचार करताना सांगितलं, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी, सतीशजी चव्हाण साहेब, मला तरी अनुभव नाही, परंतु आपण 2दा निवडून आलेला आहात, आपल्याला दांडगा अनुभव आहे, 3ऱ्यांदा निवडून आल्यानंतर आमचे हात बळकट करण्याकरता तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. आणि मला वाटतं ते शब्द प्रचार करतानाच माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेश दिले की शिवसेना म्हणून आपण इतर पक्षांपेक्षा राष्ट्रवादी पक्षासुद्धा जास्त काम केलं पाहिजे. नवे आम्ही ते करून दाखवलं आणि मला वाटतं याची जाण सतीश भाऊंना सुद्धा प्रत्येक वेळेस सतीश भाऊ या ठिकाणी सांगतात की होय तुम्ही जास्त काम केलं, मी कधी विसरू शकत नाही. परंतु भाऊ पदवीधरांकरता एक माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यासुद्धा उद्योगमंत्री तथा पालकमंत्री महोदयांनी सुद्धा एक अपेक्षा व्यक्त केली की आज पदवीधर हा फक्त नोकरी करता कामा नये,
पदवीधरांमधनं उद्योजकसुद्धा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले पाहिजे. आणि मला वाटतं शासनाचं सुद्धा तेच धोरण आहे आणि त्याच धोरणाच्या अनुषंगाने आदरणीय ताईंची सुद्धा आपल्याला मदत लागेल. निश्चितपणे ताईसुद्धा मदत करतील आणि पदवीधरांकरता एक उद्योग बनवण्याचं जे स्वप्न आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने जे बघितलं आहे, निश्चितपणे आपल्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होईल अशी सुद्धा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करत असताना पुन्हा एकदा भाऊंना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. भाऊंचं अभिनंदनसुद्धा करतो. भाऊ, निश्चितपणे आपण जो समाजसेवेचा एक सामान्य कुटुंबातला हा व्यक्ती जो समाज शिक्षण क्षेत्रातसुद्धा एक फार काही वेळ घेणार नाही, कारण 5च मिनटं दिले होते. मला वाटतं 7-8 मिनटाच्या पेक्षा जास्त झालेलं आहे. नंतर करपे सर परत चिडून उभा राहण्याचा विचार करतील. या ठिकाणी भाऊ निश्चितपणे आपल्याला सांगेल की शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं भरीव कार्य याच्याकरता आहे की आमचा पदमपुरा बन्सीलालनगरजवळ सामान्य लोक त्या ठिकाणी राहतात. जेव्हा जेव्हा फीस भरली नाही, ॲडमिशन मिळत नाही, जेव्हा जेव्हा आम्ही त्या विद्यार्थ्यांना घेऊन जातो तेव्हा तेव्हा भाऊ सांगतात की गोडेल साहेब, बारवाल साहेब, बारवालजी आम्ही त्या भागाचं नेतृत्व करतो, तुम्ही काळजी करू नका, फक्त फोनवर सांगा कोणाचं ॲडमिशन करायचं. गोरगरिबांचे सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण देण्याचं एक काम जे आहे, कमी पैशामध्ये माफक दरामध्ये त्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचं कामसुद्धा भाऊ या ठिकाणी करत असतात. हेच कार्य आपलं या ठिकाणी अविरत सुरू राहो हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून आदरणीय सतीश भाऊ चव्हाण यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अनेकांच्या मेसेजमध्ये आणि मनोगतातही विक्रम हा शब्द येतो की आदरणीय भाऊंनी हा विक्रम प्रस्थापित केलेला. त्याला कारणे तसे हा विक्रम प्रस्थापित करायला पूरक असलेली माणसं ही शक्तिमान माणसं अवतीभोवती आहे. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे आदरणीय विक्रमजी काळे साहेब. मी नम्र विनंती करतो साहेबांना की आपण या प्रसंगी शुभेच्छा द्यावी. भाऊंच्या ठिकाणी सत्कार करतात घोडेले साहेब शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. यानंतर आदरणीय आमदार विक्रमजी काळे यांना नम्र विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, शुभेच्छा द्याव्यात. हॅट्रिकवीर सतीशभाऊ चव्हाण यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी, ज्यांना सलग 2 वेळा संसद रत्न हा पुरस्कार मिळालेला आहे, त्या राज्यातील लोकप्रिय खासदार आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे, व्यासपीठावरती आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोदजी येवले सर, महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती सन्माननीय अंकुशरावजी कदम साहेब, आत्ताच शुभेच्छा देऊन गेलेले आघाडी सरकारमधील शिवसेनेचे महापौर नंदकुमारजी घोडेले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय जयसिंगरावजी गायकवाड पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलासजी पाटील, सौ चव्हाणताई, संयोजन समितीमधले डॉक्टर राजेशजी करपे, प्राचार्य जयसिंगरावजी देशमुख, संजयजी निंबाळकर, डॉक्टर नरेंद्रजी काळे, शिवाजीरावजी मदान, राहुलजी मस्के, सुनीलजी मगरे, भारतजी खैरनार, बंडू सोमवंशी सर, प्रतिभा आहिरे मॅडम, अवचार मॅडम, किमनसरा मॅडम, सुरेखा शिंदे मॅडम, रवींद्रजी तम्मेवार, फिरोजजी पठाण, निलेशजी राऊत, अनेकांची नावं घेता येतील ती सर्व संयोजन समितीचे सदस्य, समोर मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले शिक्षण क्षेत्रातले सर्व संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, सर्वांचं समाधान होईल असं निवेदन करणारे आमचे समाधानजी इंगळे,
सर्व पत्रकार मित्र आणि फोटो काढणारे फोटोवाले मित्र, अतिशय आनंदाचा सोहळा आज साजरा होतोय. आणि मला सगळ्यात आनंद जर कशाचा झाला असेल तर सतीश भाऊच्या बाजूला आज वहिनी बसलेल्या आहेत. आणि ते सुद्धा मला बसवावं लागलं. म्हणजे उस्माची माणसं असे घरातल्याला घरात बस मानतात सारखं. परंतु आम्ही जेव्हा बाहेर असतो तेव्हा सगळी घरची जबाबदारी सांभाळायचं काम वहिनी करत असतात. मग जेव्हा संधी येईल तेव्हा तरी बसवा. खरं म्हणजे पदवीधर मतदारसंघामध्ये हॅट्रिक साधल्याबद्दल हा सत्कार आपण आयोजित केलेला आहे. पण मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो की ही संधी तुम्ही दिलेली आहे. तुमच्या सगळ्यांच्यामुळे ही हॅट्रिक झाली. आता ज्या दिवशी निवडणूक जाहीर झाली आणि उमेदवार जाहीर झाला, आम्हाला तर माहीत होतं, पण तुम्हाला सुद्धा माहीत होतं विजय आपलाच होणार आहे, फक्त मतमोजणी करायची. कारण उमेदवार मागचाच होता, रिपीटच झाला. मागं किती मतं घेतली आपल्याला माहीत आहे. तेव्हा तर मोदी साहेबाची लाट होती 2014मध्ये. असली लाट येऊन आता काय होईल असं सगळ्याच्या मनात धाकधूक असताना सुद्धा त्या मोदी लाटेमध्ये सुद्धा प्रचंड मतांनी सतीश भाऊंना आपण निवडून दिलेलं होतं. आणि आता तर आघाडी झाल्यावर आघाडी सरकार सत्तेवरती आलं आणि आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरची पहिलीच निवडणूक योगायोगानं होती ती आपल्याला आली. आता कुणाला किती पळावं हेच कळालं. म्हणजे शिवसेनेचे मंत्री तर न बोलवता येऊ लागले कुठे प्रचाराला, म्हणजे वरून आदेश आहे. म्हणजे आम्हीच कंटाळलो त्यांच्या सभा किती घ्यायच्या. म्हणजे संपूर्ण मराठवाड्यात आज जिल्ह्यामध्ये आज एक गेला की उद्या दुसरा, उद्या गेला की आपलं जनरल मतदारासारखं नाही ना. आपण बुद्धिवादी सगळे आणि सारखं सभेला जाणं आपल्याला आपल्या इथिक्समध्ये बसत नाही. पण आता नावीला झाला, मंत्री आल्यावर 10-5 तरी समोर पाहिजेत म्हणून बोलवणं, पदवीधर मतदार आणणं, प्राध्यापक शिक्षक आणणं, हे कष्ट जास्त पडले. परंतु बिचाऱ्यांनी प्रामाणिक काम केलं. शिवसेनेच्या सुद्धा सगळ्या मंडळींनी, काँग्रेसच्या सुद्धा सगळ्या मंडळींनी, मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन सभा घेतल्या, तालुक्याला सुद्धा जाऊन सभा घेतल्या. खरं म्हणजे सत्तार साहेबाचं विशेष कौतुक केलं पाहिजे. त्यांनी तर संपूर्ण मराठवाड्यात एकही जिल्हा सोडला नाही. म्हणजे प्रत्येकाला वाटलं की आपल्या पक्षाचं आता काहीतरी दाखवलंच पाहिजे आणि हीच वेळ आहे. आणि मतांचा पाऊसच पाऊस पडला. म्हणजे अपेक्षापेक्षा तुम्ही गृहीत धरलेल्यापेक्षा सुद्धा जास्तीचे मतं ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळाली. आणि पुन्हा एकदा मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघावर आपलं वर्चस्व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं कायम झालेलं आहे. आणि आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब ताईंनी त्या ठिकाणी सत्काराच्या निमित्ताने केलेलं आहे. आता राजेश करपे बिचारे शिक्षक असल्यामुळं घाबरत बोलत होते की ताई गडकरी साहेबाला असं केलंय, चंद्रकांत दादाला तसं केलंय, पण त्यांना नीट सांगता आलं नाही. त्यांना असं म्हणायचं होतं की गडकरी हे पदवीधर मतदारसंघातूनच निवडून येत होते आणि ते विधान परिषदेचे सदस्य होते, तर त्यांना सारखं मंत्री करत होता त्याचा पक्ष. सारखं म्हणजे जेव्हा जेव्हा सरकार येईल तेव्हा तेव्हा. आणि चंद्रकांत दादा तर गेल्यावर पडता राहिले. पडता म्हणजे आमचे 3 उमेदवार उभे राहिले पुण्यातून. तिघांची टोटल केली तर दादाच्या दुप्पट होती. आमचेच बंडखोर 2 झाले. त्यामुळं चंद्रकांत दादा निवडून आले आणि निवडून आले की मंत्री झाले. म्हणजे त्या राजेश करपाने हे सांगायचं होतं की पदवीधर आमदारांना जसं भाजपात मंत्री करतात तसं आता राष्ट्रवादीमध्ये सुद्धा विक्रम काळे आणि सतीश चव्हाणला मंत्री करा. आता त्याची पंचायत झाली ना. ही आमच्या दोघांची कार्यकर्ते आहेत. आमच्या दोघात काही गटबाजी नाहीच कसली. त्याच्यामुळे त्याला पंचायत झाली. कुणाचं नाव अगोदर घेऊ, बाप्पाचं घेऊ का सतीशरावचं घेऊ? पण ताई आम्ही आता
आम्ही सुद्धा मागतोय. अहो या मतदारसंघातून निवडून येणं ताई, तुम्ही तर आता जनरल मधून निवडून येता आणि तुम्ही तर कधीच पडत नाहीत, पडणार पण नाहीत, आणि सगळ्यात जास्त मताची टक्केवारी तुमची असते. पण आमचं म्हणजे आता हे सगळे PhD वाले आहेत इथं, डॉक्टर मागं तर सगळे डॉक्टर आहेत, म्हणजे आर्ट्स कॉमर्स मधले डॉक्टर, 10 डिग्री घेतलेले लोक आहेत, आणि असल्या विचारवंतांची मतं घेणं म्हणजे फार जिकिरीचं काम आहे, जिकिरीची लढाई आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात ताई जे काही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आहेत त्या प्रत्येकाच्या जिल्ह्यात 5 जिल्हे, 4 जिल्हे, 6 जिल्ह्याच्या वर मतदार संख्या नाही. पण आमच्या मतदारसंघात मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत आणि 78 तालुके आहेत. एवढा मोठा मतदारसंघ आमच्या वाट्याला सुदैवानं आलेला आहे. पण तरी सुद्धा आम्ही जन्मलं तरी जातो, कोणी गेला तरी जातो, बारसा असलं तरी जातो. म्हणजे कामं मुख्यमंत्री सुद्धा सगळ्याचे प्रश्न सोडवी शकत नाही. पंतप्रधान सुद्धा सोडू शकतात का? किती दिवस झालं आंदोलन चाललंय शेतकऱ्याचं, डुंकून तरी बघितलं का? एकदा तरी चर्चेला गेलं का? आज 8वीं फेरी हो गई. मोदी साहब कहाँ है? उनको टाइम नहीं है, मन की बात कर रहे होते. पण असं असताना सुद्धा सुखदुःखामध्ये, सोबतीमध्ये आम्ही कुठेही दोघं कमी पडत नाही. आणि कधी आमचे फोन बंद नसतात दोघांचे. मिस कॉल आले की आमचा कॉल असतो, मदन सर का फोन केला, काय काम होतं का? म्हणजे अशा पद्धतीने ही जी जवळीक मतदारांशी ठेवण्याचं काम केलेलं आहे त्याचीच भरपाई म्हणून एवढ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं काम आज सतीश रावांना या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं रास्त मागणी आमची म्हणजे ह्यांची, की आता सरकार आपलं आलेलं आहे. त्यामुळं ताई तुमचा फॉर्म्युला वापरा. आता ज्यांना मंत्रिमंडळात घेतलंय त्यांना राहू द्या, 2.5 वर्ष त्यांना ठेवा, पुढच्या 2.5 वर्ष आम्हाला करा. असा एक नवीन फॉर्म्युला म्हणजे काय होईल की अनेकांना संधी मिळेल. तेव्हा असं काही ताई करता आलं तर ते तुम्ही करू शकता ह्याची आम्हाला 100% खात्री आहे. बस दोघाला नाही जमलं त्यांना करा, ते सिनियर आहेत, मी मागं राहतो, माझी नाराजी नाही. पण दोघांपैकी एकाला काहीतरी तुम्ही केलं पाहिजे, हीच आमची सर्वांच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे. बिचारे आमचे शिक्षक जरी वर्गात 50 विद्यार्थ्यांसमोर शिकवत असले तरी शेवटी शालीन असतात, गरीब असतात. त्यामुळे तुमच्यापुढं कसं बोलावं भीत म्हणून राजेश करपे डॉक्टर असून सुद्धा बोलू शकले नाहीत. त्यांच्या वतीने मी आपल्याला बोललेलो आहे. आता कामाच्या बाबतीत सांगायचं तर जे काम केलेलं आहे तुमच्या समोर आहे, तुम्ही ते सगळं ऐकलेलं आहे, जाहीरनामा केलेला. आता तेच ते सांगून तुमचं कशाला वेळ घेऊ, हे केलं आणि ते केलं. आत्ताच आपण सर्वात मोठा निर्णय केला विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे आम्ही शिक्षकाचे प्रश्न सोडवतो असं नाही. या मराठवाड्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्याला त्याच्या आईवडिलाचं स्वप्न असतं डॉक्टर पोरगं झालं पाहिजे, आणि म्हणून साठी MBBS प्रवेशाला जो अडथळा होता 70-30चा कोटा रद्द करावा ही आपल्या अनेक पालकांची मागणी होती. जिल्ह्याला पालकांचे संघ स्थापन झालेले होते. हायकोर्टात सुद्धा आपण लढाई लढलो आणि हा प्रश्न सतीश रावने सभागृहामध्ये लावून धरला. त्याच्यासाठी विशेष प्रयत्न केले. मागच्या भाजप सरकारच्या काळामध्ये सुद्धा फडणवीस साहेबाबरोबर याविषयी बैठक घेण्याचं काम सुद्धा सतीश रावने त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि त्या सगळ्या प्रयत्नामुळे आता आपलं सरकार आलं आणि सुदैवानं आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री मराठवाड्याचेच अमित देशमुख त्या ठिकाणी आले आणि आपला ओळखीचा वाढप्या जेवायला वाढताना असला की बुंदीचा लाडू एक ताटात पडतो म्हणतात, तशी आज वैद्यकीय शिक्षण खातं आपल्याकडे असल्यामुळं त्यांना हा प्रश्न आम्ही दोघांनी भेटून सांगितला आणि त्यांनी एका झटक्यात ह्या 70-30चा निर्णय रद्द करण्याचं काम केलं. आज हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मित्रांनो त्या ठिकाणी होतोय. लॉ स्कूल खरं तर केवळ आणि केवळ सतीशराव मुळे औरंगाबादला आलेला आहे. ते मुंबईला असेल आझाद मैदान, नागपूरला असेल, पायऱ्यावरती आंदोलन आम्ही केली आणि लॉ स्कूल औरंगाबादला झालं पाहिजे, कारण मराठवाड्याची राजधानी आज इथं खंडपीठ आहे. आणि म्हणून साठी आज आपलं असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे आपल्या या खंडपीठाला जोडलेले आहेत आणि म्हणून साठी हे लॉ स्कूल इथं होणं गरजेचं आहे. ही भावना आज त्यांची मनापासून होती आणि हा निर्णय सुद्धा करून आणण्यामध्ये सतीश रावचा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी आहे.
आणि म्हणून त्याचा फायदा सुद्धा आपल्या मराठवाड्यातल्या वकील मंडळींना असेल, विद्यार्थ्यांना होण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे, याचा मला मनापासून आनंद या निमित्तानं. आज स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेबांचं स्वप्न होतं 21 TMC पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. मराठवाड्यामध्ये सातत्यानं दुष्काळ पडतोय आणि म्हणून 21 TMC पाणी सुटावा आणि कृष्णा खोऱ्याचं पाणी मराठवाड्यात यावं, यासाठी सुद्धा काळे साहेबांनी अनेक वेळेला आंदोलन केले, आपण पाहिलं. परंतु त्याच्यानंतर सुद्धा हा प्रश्न सतीश रावने हातात घेतला. वेळोवेळी सभागृहामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला आहे. अजितदादा असतील, तटकरे साहेब मध्ये त्या खात्याचे मंत्री होते, आता जयंत पाटील साहेब आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. याला निधी उपलब्ध करून द्या आणि 21 TMC पाणी आमच्या मराठवाड्याला द्या, यासाठी सुद्धा सतीश रावांचा अथक प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे आणि आगामी काळामध्ये नक्की तो प्रश्न सुटेल, ही ग्वाही सुद्धा मला या निमित्ताने या ठिकाणी सांगावं वाटतं. आता ज्याचा उल्लेख करपे सरांनी केला, 1991 ते 2000 या कालावधीतील जे बिगर नेशेट अध्यापक आहेत त्या सगळ्यांची सेवा नियमित करून त्यांना अनुषंगिक लाभ द्यावे, ही आपली जुनी मागणी आहे. खरं म्हणजे हा स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेबांपासूनचा प्रश्न आहे आणि म्हणून तो सुटावा ही आमच्या दोघांची प्रामाणिक इच्छा होती. मध्यंतरी आपण खूप प्रयत्न केले. आपले सरकार होते तेव्हा सुद्धा टोपे साहेब या खात्याचे मंत्री होते. मदान सर इथं बसलेले आहेत. रात्री 12:30 वाजता म्हणजे मंत्रालयाच्या इतिहासात नोंद झाली की एखाद्या मंत्र्यानं एखाद्या प्रश्नाविषयी रात्री 12:30 पर्यंत मंत्रालयात मिटिंग घेणं, खरं म्हणजे केवळ हे टोपे साहेबांनी आपल्या ह्या नेटसेटच्या प्रश्नासाठी रात्री 12:30 पर्यंत मिटिंग चाललेली होती. परंतु काही संघटनांच्या आडबुटपणाच्या भूमिकेमुळे हा प्रश्न सुटता राहिला. म्हणजे कॅबिनेट नोट तयार झालेली असताना नेटसेट झालेले असतील, झालेले नसतील, जे करतायत अशा तिन्ही टप्प्यामध्ये ह्या प्रश्नाची सोडवणूक त्यावेळेस त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झालेला होता. परंतु दुर्दैवानं तो प्रश्न त्या ठिकाणी सुटला नाही. परंतु आता हा प्रश्न पुन्हा आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. माननीय पवार साहेबांच्या कानावरती सुद्धा हा प्रश्न गेल्या आता कोरोनाच्या काळ जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा सुद्धा आम्ही मुंबईला जायचो, सतीश राव असो आम्ही असो, पवार साहेबांनी ही गोष्ट कानावरती घातली. पवार साहेबांनी तातडीनं उदय सामंत जे आता या खात्याचे मंत्री आहेत त्यांना फोन करून सांगितलं की उदय याच्यामध्ये लक्ष घाला आणि आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि म्हणून निश्चितपणानं मला खात्री आहे की उदय सामंत साहेब सुद्धा त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत. आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेलेला आहे संचालकाकडून आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा नक्कीच मार्ग निघेल. आणि गेल्या 20-22 वर्षापासून प्रलंबित असलेला हा नेटसेटचा प्रश्न मी आता ताईंना सुद्धा गाडीमध्ये सांगत होतो, त्यांनी सांगितलं की मी सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लक्ष घालते. त्यामुळे निश्चितपणाने तोहीच प्रश्न सुटावा यासाठी आम्ही दोघंही बांधील आहोत. ही ग्वाही सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी देतो. RCOC असेल किंवा PhDची वेतनवाढ असेल किंवा आपल्या तासिका तत्वावरील जे नॉन क्वालिफाईड आहेत, खरं म्हणजे तालुका स्तरावर हे क्वालिफाईड मिळतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनसाठी मागच्या सरकारनं जी अट टाकलेली आहे की क्वालिफाईडच तासिका तत्वावर सुद्धा अध्यापकाची नेमणूक करा, ती अट काढून टाकावी. पहिलं प्राधान्य हे क्वालिफाईडला द्यावं. त्याच्यामध्ये आपला काही विरोध नाही आहे. परंतु विनाकारण दुसऱ्या बाजूने विरोध होते की आम्हाला डावलं जात आहे, तसं नाही. पहिलं प्राधान्य क्वालिफाईडलाच, आणि क्वालिफाईड नाही मिळाला तर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी बिगर नेटसेटवाल्याला आपण तासिका तत्वावर नेमणूक द्या, ही आपली मागणी आहे. आणि ती मागणी मान्य करण्याचं सुद्धा अभिवचन आता मान्य उदय सामंत साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि निश्चितपणाने त्यामध्ये सुद्धा मार्ग काढू. स्टॅट्यूट प्रमाणे 12 रजा हा सुद्धा आपल्या गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आपला आता नवीन कायदा झाला, परंतु स्टॅट्यूट झाले नाही, त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. परंतु ते झाल्यानंतर हा 12 राज्याचा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी मार्गी लागेल, ही ग्वाही मी आपल्याला देतो. आता कोविडमुळं प्राचार्य भरती बंदी होती, प्राध्यापक भरती बंदी आहेच, आणि प्राचार्याला खरं तर भरती बंदी असायच कारणच नाही, कारण प्राध्यापकामधून प्राचार्य होतो. त्याच्यामुळं आम्ही दादांना समजावून सांगितलं की हे नवीन भरती नाही, ही जुनीच भरती, म्हणजे आहेत त्याच्यातूनच वर प्रमोशन असतं, त्याच्यामध्ये नवीन भरती नाही आहे. आर्थिक भार काय सरकारवर पडलेला नाही. सतीशराव सुद्धा दादांशी बोलले आणि त्याच्यामुळं मागच्या 8 दिवसापूर्वी याच्यातला निर्णय सरकारनं केला. आता प्राचार्य भरती बंदी उठवण्याचं काम सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून आगामी काळामध्ये लवकरच प्राध्यापकांची सुद्धा जेवढी पदं रिक्त आहेत ती सुद्धा तातडीनं भरती केली गेली पाहिजेत, यासाठी सुद्धा ताईंना मी आता कानावरती ही गोष्ट घातलेली आहे. त्यामुळे नक्कीच प्राध्यापक भरती सुरू करावी, यासाठी सुद्धा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करू. ही ग्वाही सुद्धा मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितोय. कारण म्हणजे जुनी पेन्शन हा विषय आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. आणि म्हणून कारण एखादा कर्मचारी काही दगावला काही कारणामुळं तर त्याच्या पाठीमागं
उरतं ते पेन्शन एक आधार मोठा कुटुंबाला असतो आणि म्हणूनसाठी आमच्या कुटुंबाशी आणि जीवनाशी निगडीत असलेली ही जुनी पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. परंतु अजून त्याच्यामध्ये निर्णय झालेला नाही. परंतु 2005 पूर्वी जे काही सेवेत आलेले आहेत म्हणजे 91 ते 2000 वाले सुद्धा त्याच्यामध्येच येतात, त्यांना सुद्धा जुनीच पेन्शन योजना लागू झाली पाहिजे ही सुद्धा बाब आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि मग त्याचा सुद्धा निर्णय नक्की त्या ठिकाणी होईल ही ग्वाही मी आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी देतोय. आणि मग निश्चितपणानं आपल्या प्रश्नासाठी आम्ही दोघेही बांधील आहोत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा हे प्रश्न, शेवटी शिक्षण ही प्रक्रिया निरंतर आहे, ती अखंडपणे चालणारी आहे आणि म्हणून एक प्रश्न सुटला तर दुसरा येत राहतो आणि म्हणून ते प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही दोन्ही आमदार सातत्याने त्या ठिकाणी करत राहू हीच ग्वाही आज सत्काराच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो. आज राजेशजी करपे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सर्वांनी मिळून एक सुंदर सोहळा आज या ठिकाणी घडवून आणलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. काल झालेल्या आपल्या सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे मास्क वापरलाच पाहिजे ही सुद्धा विनंती मी आपल्याला करतो. कारण बाकी रोग परवडला, म्हणजे सगळ्यात मोठा रोग आपल्याकडं कॅन्सर आहे. म्हणजे कॅन्सरसारख्या पेशंटला सुद्धा सकाळ संध्याकाळ आपण भेटू शकतो, डबा नेऊन देऊ शकतो, तोंड बघू शकतो. परंतु ह्या पेशंटला भेटता येत नाही, त्याचं तोंड बघता येत नाही आणि ना डबा देता येतो. नवीन तर डॉक्टरसुद्धा लांबूनच गोळ्या फेकायचे. ती किट घालून गेल्यावर डॉक्टर आहे का नर्स आहे हे सुद्धा कळायचं नाही. आम्हाला कलेक्टरला सांगावं लागलं की बाबा तिथं CCTV बसवा, डॉक्टर जवळ जात नाही, पेशंट मरून चालले. तेव्हा CCTV बसवले त्या कोविड सेंटरमध्ये आणि मग डॉक्टर जवळ चालला. म्हणजे डॉक्टर जवळ आला, बरं होतंय म्हणलं तर आधार वाटतो, पेशंट बी बरा होतो, बिवूच मेले. त्याच्यामुळे ही लागण होऊ नये तुम्हाला, ही तुमचा अंदाज म्हणून मला काळजी आहे. अजून आमच्यापर्यंत आला नाही, त्यामुळे तुमच्यापर्यंत येणार नाही, काळजी करू नका. पण तू मास्क वापरा आणि लांबून बोला एवढी काळजी घ्या. आणि सर्दी झाली चुकून तर ती जास्त दिवस टिकू द्यायची नाही, आणि ती न टिकायची असेल तर काय करायचं तुम्हाला माहिती, मी सांगायची गरज नाही, ते करा. परंतु सर्दी झाली की याच्यात अडकलं म्हणून समजा, त्याच्यामुळे तेच अडकू द्यायचं नाही आणि कोरोनाला लांब ठेवायचं. कारण आपल्याला पोराला शिकवायचं. आता कॉलेज सुरू होणार आहे, त्याच्यामुळे आता पोराला आपल्याला शिकवायचं आहे. शाळा सुरू झाल्या, 9वी ते 12वी आपण सुरू केले, कारण 10वी 12वी बोर्डाची परीक्षा आहे. आता 5वी ते 8वी 27 पासून सुरू होणार आहे. तेव्हा आपलं कॉलेजसुद्धा मदन सर म्हणले नको, पोरं मोठे असतात, इतक्या लवकर नको, जरा थांबा. त्याच्यामुळे आता आपलं कॉलेजसुद्धा सुरू होणार आहे. त्याच्यामुळे सर्दी विर्दी होऊ देऊ नका, काळजी घ्या ही सुद्धा विनंती या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. कार्यक्रमाच्या रूपरेषेत थोडासा बदल करतो आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कुलगुरू येवले सरांना पुढच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी जाणे असल्यामुळे मी अध्यक्षीय मार्गदर्शन आपण या प्रसंगी करावं अशी विनंती करतो. या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवलेजी. आजच्या या गौरव समारंभाच्या प्रमुख अतिथी संसदरत्न माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, गौरव समारंभासाठी उपस्थित MGM विद्यापीठाचे कुलपती माननीय अंकुशरावजी कदम, ज्यांचे भाषण आपण आता ऐकलं आहे ते औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदारसंघाचे माननीय आमदार विक्रमजी काळे, आजचे सत्कारमूर्ती औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार माननीय श्री सतीशजी चव्हाण, त्यांच्या सुविद्य पत्नी, मंचावर उपस्थित विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे आमचे सन्माननीय सर्व सहकारी, श्री संजयजी निंबाळकर, डॉक्टर राजेशजी करपे, फुलचंदजी सरहामपुरे, जयसिंगराव देशमुख, नरेंद्रजी काळे, इतर सर्व आयोजन समितीचे, गौरव समितीचे सदस्य, या ठिकाणी उपस्थित MGM विद्यापीठाचे कुलगुरू माननीय गव्हाणे सर,
या गौरव समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित या ठिकाणी विद्यापीठातील प्राध्यापक, मुख्याध्यापक, अध्यापक, पदवीधर बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाणांचं हार्दिक अभिनंदन करतो. सलग नव्हे, तीनदा माझ्या मते या मतदारसंघातून प्रचंड बहुमतानं निवडून येणं ही काही सोपी बाब नाही. ते मात्र भाऊंनी यावेळी साधलं आणि सुमारे 58,000 मतांनी ते या निवडणुकीत निवडून आले, तिसऱ्यांदा निवडून आले. त्याबद्दल भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांच्या वतीने, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आपलं हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या बहुतेक वक्त्यांनी आतापर्यंत बोललेल्या आपल्या कार्याची महिमा या ठिकाणी सांगितली. 1.5 वर्ष झालंय मी कुलगुरू म्हणून जॉईन झालो आणि 1.5 वर्षामध्ये जे मी सतीश चव्हाण बघितले ते अतिशय कार्यतत्पर असा हा नेता आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी चळवळीमधून पुढे आलं असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या आणि पदवीधरांचे काय प्रश्न आहे याची त्यांना जाणीव आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती आणि अधिसभामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे विद्यापीठ म्हणजे काय असतं, महाविद्यालय काय असतं आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ या विभागातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेचे ते सरचिटणीस आहेत. देवगिरीसारखे, बलभीम महाविद्यालयासारखे नामवंत कॉलेज या संस्थेअंतर्गत चालवण्यात येत आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्राची त्यांनी जाणीव आहे. भाऊ, तुम्ही तिसऱ्यांदा निवडून आले त्याबद्दल सर्व तुमचं अभिनंदन करतायत, परंतु मात्र यामुळे तुमची जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. पदवीधरांचे असंख्य प्रॉब्लेम आहेत. डॉक्टर करपेंनी या ठिकाणी बोलताना सांगितलं की अनेक अडचणी आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून मी इथे काम करताना मला जाणवलं की मराठवाड्यांच्या युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना फक्त एक दिशा देण्याचं काम आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि जसं आता करपे सरांनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की अनेक नेट सेट धारक या ठिकाणी आहेत. मी तर असं बघितलं, ज्यावेळी CHB किंवा कॉन्ट्रॅक्ट टीचरचे इंटरव्ह्यू घेतो ताई, मला सांगताना थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं की एक युवक आमच्यासमोर येतो, 3-4 विषयामध्ये त्यांनी MA केलेलं असतं, 2-3 विषयामध्ये MPhil असतं, 2-3 सब्जेक्टमध्ये PhD असतं आणि पोस्ट डॉक्टरेटसुद्धा असतं. आणि अशा युवकाचा आम्ही CHBसाठी म्हणजे क्लॉकवर बेसिस टीचरसाठी आम्ही इंटरव्ह्यू घेतो. त्याची लाजसुद्धा आम्हाला वाटतं की या युवकांसाठी, कारण विद्यापीठाचं काम हे काही फक्त डिग्र्या देणं नाही आहे, या युवकांसाठी रोजगार कशा पद्धतीने निर्माण करता येईल हे सुद्धा आज बघणं आवश्यक आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी ताई तुम्ही महाराष्ट्र शासनाला एक युवक धोरण बनवून दिलं होतं. तुम्हाला ती व्हिजन आहे. या ठिकाणी या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच पार्श्वभूमीवर जर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी रोजगारा निमित्त काही जर उपक्रम आपण सर्वांनी मिळून केला तर ती आज ही काळाची आवश्यक आहे. प्रत्येकाला काही नोकरी मिळणार नाही, प्रत्येकाला काही महाविद्यालय किंवा विद्यापीठामध्ये शिक्षक किंवा प्राध्यापकाची नोकरी मिळणार नाही. त्यामुळं जर या ठिकाणी आपण काही रोजगार निर्मितीचे असे काही उपक्रम चालवले, कारण कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं, कोविडने जरी काही बरेचसे निगेटिव्ह इम्पॅक्ट असले तरी या कोविडचे पॉझिटिव्ह इम्पॅक्टसुद्धा आहेत की या कोविडने माणसाला माणुसकी शिकवली, हे पण आपण जाणलं पाहिजे. या कोविडच्यामध्ये ज्यावेळी लॉकडाऊन झालं त्यावेळी लाखोच्या संख्येने अनेक कामगार मुंबई, पुणे, इव्हन औरंगाबादवरनं आपल्या गावी गेलेत. काहींचे अपघात झाले, ती खूप मोठी एक शोकांतिका होती. अनलॉकडाऊनमध्ये तर एक विचित्र प्रकार घडला. तो बघून आपल्या सर्व तज्ज्ञांनी सुद्धा विचार करण्याची सुद्धा आवश्यकता आहे की ज्यावेळी काही कारखाने सुरू झाले 30% किंवा 50%मध्ये, त्या 30% 50% कामगारांना आणण्यासाठी हे जे कारखानदार आहे त्यांनी एअरची तिकीटं तिकडे पाठवली बिहार आणि UPला, आणि त्या कामगारांना इथे बोलवून घेतलं, त्यांची राहण्याची व्यवस्था केली, त्यांची जेवणाची व्यवस्था केली. यावेळी प्रश्न असा पडतो की आपण महाराष्ट्रामध्ये आपले जे विद्यार्थी आहे बेरोजगार आहेत,
मग अशावेळी यांच्यामध्ये कुशल कामगार आपण निर्माण करू शकत नाही का? आपण कुठे कमी पडतो, आपली शिक्षण पद्धती कुठे कमी पडते, यांच्यामध्ये आपण कौशल्य का निर्माण करू शकत नाही, याचा विचार सर्व शिक्षण तज्ज्ञांनी आणि आपल्यासारख्या नेत्यांनी करणं आवश्यक आहे, की जेणेकरून आपण काहीतरी रोडमॅप किंवा आपण काही एक प्लान यांच्यासाठी करू. विद्यापीठ याच्यासाठी प्रयत्न करत आहे. यावर्षी विद्यापीठाने बिहोकचं करिक्युलम पूर्णतः चेंज करून एक पूर्ण सेमिस्टर इंडस्ट्रीमध्ये घालवायचं आम्ही ठरवलेलं आहे. अनेक छोटे छोटे असे स्किल्ड बेस्ड कोर्सेससुद्धा आम्ही ठेवले आहेत. आमचे व्यवस्थापन समितीचे सदस्य या ठिकाणी आहेत. मागच्या बजेटमध्ये आम्ही जवळपास 1 करोड रुपयाचं प्रोव्हिजन या शॉर्ट ड्युरेशनच्या कोर्सेससाठी ठेवलं आहे. कारण ते दिवस गेले. कन्व्हेन्शनल एज्युकेशन BA BCom आणि BSc डिग्री घेतली तरी कोणतरी तरी नोकरी मिळेल, हे आता मिळणार नाही. त्यांना ॲड ऑन कोर्सेस या भागामध्ये औरंगाबाद हे की इंडस्ट्रीयल हब आहे, हे एक एज्युकेशनल हब झालं पाहिजे. या इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय आहे, यांना कशा प्रकारचा कौशल्यधारक कसा युवक पाहिजे आहे, ही रिक्वायरमेंट आम्ही त्यांची घेऊन त्या प्रकारचा एक युवक किंवा त्या प्रकारचं कौशल्य निर्माण करायचा विद्यापीठाचा ध्यास आहे. याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही छोटे छोटे 3-4 महिन्याचे असे कोर्सेस डिझाईन करतो आहे. परवा आम्ही एक मेडिकल टुरिझम, कारण औरंगाबाद एक टुरिझम हबसुद्धा आहे, मेडिकल टुरिझमचा एक कोर्सेस आम्ही लॉन्च करतो आहे. इथे बऱ्याचशा बौद्ध लेण्या आहेत, त्यामुळे बौद्ध टुरिझमसुद्धा आम्ही इंट्रोड्यूस केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही पावनभूमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टुरिझम नावाचा कोर्ससुद्धा आम्ही या ठिकाणी लॉन्च करतो आहे. अशा प्रकारचे छोटे छोटे कोर्सेस की जे आपल्या डिग्रीसोबत त्यांना एक ॲड ऑन कोर्सेस म्हणून करता येईल, अशा प्रकारचे कोर्सेस आम्ही डिझाईन करतो आहे. जालनाला आम्हाला 10 एकर शासनाने जागा दिली आहे. त्या ठिकाणी एक कौशल्य विकास केंद्र काढायचा आमचा प्रयास आहे. आमचे डॉक्टर काळे अंबेजोगाईसाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत. तीही कदाचित जागा मिळेल. तर या ठिकाणी सतीश भाऊ, मी आपणालाही विनंती करतो की आमचा प्रस्ताव हा शासनाकडे गेलेला आहे, राज्य शासनाकडेही गेलेला आहे आणि तिकडे केंद्र शासनाकडे गेलेला आहे. हे कौशल्य विकास केंद्र तर जालना आणि अंबेजोगाईला झालं तर तिथल्या तरुणांना एक खूप मोठं कौशल्याचं असं ट्रेनिंग मिळू शकेल आणि इथली जी एक रिक्वायरमेंट आहे ती आपली पूर्ण करू शकेल. अनेक युवकांचे प्रश्न माननीय आमदार काळे साहेबांनी आपल्या चांगल्या शैलीमध्ये सांगितले, त्याचाही आपण विचार करा. त्यांनी आणि डॉक्टर करपेंनी जी एक मागणी केली, दोघांपैकी कोणाला तरी तुम्ही आता नामदार करा की जेणेकरून या सर्वांची एक डिमांड पूर्ण होऊ शकेल. मी आपला अधिक वेळ घेत नाही, आपल्याला जायचं आहे असं मला कळलं. आणि परत भाऊंना, त्यांच्या सुविद्य पत्नींना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि भाऊ, तुमच्या पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा आम्ही सर्वांतर्फे देतो आहे. आणि आयोजकांनी या ठिकाणी मला बोलावलं. आपल्यासोबत, ताईंसोबत माझा एक पहिल्यांदाच मी डायर शेअर्स करतो आहे. बोलताना आमची अशी चर्चा झाली की म्हटलं, ताई मी वर्ध्याला होतो, त्या म्हणाला की वर्ध्याची पुरणपोळी खूप प्रसिद्ध आहे, परंतु अजून त्यांनी वर्ध्याच्या पुरणपोळीचं अजून तुम्ही मला ते दुकान किंवा शॉप सांगितलेलं नाही आहे. पुढल्या वेळी वर्ध्याला आलात तर आम्ही चांगली पुरणपोळी तुम्हाला निश्चित खाऊ घालू. परत एकदा आपल्या सर्वांचं मी आभार मानून आणि भाऊंना शुभेच्छा, थँक्यू, आणि भाऊंना हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे अध्यक्षीय भाषण संपवतो. धन्यवाद. यानंतर गौरवमूर्ती आदरणीय भाऊंना विनंती की आपण ह्या सत्कारास उत्तर द्यावं. आदरणीय सतीश भाऊ चव्हाण. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीच्या निमित्तानं जो आपल्या सर्वांमुळं माझा विजय झाला, त्या विजयासाठी सत्कार समारंभाला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानित कुलगुरू येवले सर, ज्यांच्या हस्ते हा सत्कार होतो आहे, आमच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय सुप्रियाताई, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अंकुशरावजी कदम साहेब, ज्येष्ठ नेते जयसिंग काका, कैलासजी पाटील, विधिमंडळातील आमचे सहकारी विक्रम काळेजी, सर्व व्यासपीठावर उपस्थित व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, समोर खूप मित्र बसलेले आहेत, सगळ्यांची नावं मी घेऊ शकतो, परंतु ताईंना नाव तिथं लिहिलंच आहे ना. सर्व
त्यांचे सहकारी, संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि बंधू भगिनींनो, खरं तर असा सत्कार मी कधी अनुभवला नव्हता ताई. आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते आपण मुंबईमध्ये आमचं स्वागत केलं, परंतु माझ्या सत्कार समारंभात ताई स्वतः येतील असं मला वाटलं नव्हतं. त्यामुळे मी भारावून गेलेलो आहे. कुठून बोलायला सुरू करू हे खरंच मला कळत नाही, कारण ताई माझा भाषणाचा काही पिंड नाही. आयुष्यात पहिल्यांदा ताई मी भाषण जेव्हा केलं तेव्हा माझ्या पहिल्या निवडणुकीला 2008 साली स्टेजवर उभं राहिलो मी. 5 मिनटं आधी माझे हातपाय थरथरत होते. मला कधी कोणी व्यासपीठ दिलंच नाही ताई भाषण करायला. म्हणजे पक्षातही कुठलं पद मिळालं नाही, साधं नगरपालिकेचं पण तिकीट मला कोणी दिलं नव्हतं, परंतु आदरणीय साहेबांनी मला डायरेक्ट आमदारकीचं तिकीट दिलं. जेव्हा माझे पाय लटपट होते तेव्हा मी आबा तिथं होते. आबांना म्हटलं आता मी काय बोलू. आबा म्हटले तुझा विरोधक कोण आहे. ते मी म्हटलं अमुक ढमुक आहे. काही नाही, त्याला शिवाय घालायचे पण काही करायचं नाही. असा माझा भाषणाचा प्रवास सुरू झाला. अजून काळेसाहेबांना एवढा तज्ज्ञ मी झालो नाही. ते जातीवंत शिक्षक असल्यामुळं ते पिरियड संपल्याशिवाय थांबत नाहीत. पण आज बेल लवकर वाजली. पवार स्टेजवर असल्यामुळं त्यांचा नाविलाज झाला. दुसऱ्या कोणाला ते जुमानत नाहीत सर. विनोदाचा भाग सोडा, परंतु ज्या आदरणीय पवारसाहेबांचा विचार घेऊन मी राजकारणात आलो असं म्हणता येणार नाही, मी चळवळीत आलो. माझा पवारसाहेबांचा पहिला परिचय ताई, मी 11वीला काहीतरी असेल, डॉक्टर PY कुलकर्णी समोर बसलेत. बद्री भुमरे नावाचे आमचे SB कॉलेजचे अध्यक्ष होते, युवकचे आपलं याचे विद्यार्थी संसदेचे. आणि जळगावला गेलो आम्ही. आम्हाला काहीच माहीत नाही, बसने गेलो जळगावला. आम्ही त्या नागपूरच्या दिंडीत सहभागी व्हायला. मी 11वीत होतो त्यावेळेस, 78-79 गोष्ट असेल. आमच्या वडिलांच्या एका मित्रांनी मला ओळखलं ना आम्हाला हाकलून दिलं परत. परंतु साहेबांच्या विचाराने मी ओढला गेलो होतो आणि विद्यार्थी चळवळीत काम करत राहिलो. थोडा अभ्यासात हुशार असल्यामुळे इंजिनियर पण झालो. 82-83 साली आदरणीय कैलासवासी वसंतरावजी काळे साहेबांची ओळख झाली. आणि वसंतरावजींचा स्वभाव असा होता ताई की एकदा त्यांचा माणूस कचाट्यात आला की तो कधी वसंतरावला सोडायचा नाही. तो स्वतःहून गेला तर गोष्ट वेगळी. कायम विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून, ग्रामीण भागातील बहुजन समाजाचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून वसंतरावनी काम केलं. कितीतरी गोष्टी वसंतरावबद्दलही सांगता येतील. मी आपल्या हे सगळेच वसंत सेना आम्ही ज्यांना म्हणतो हे सगळे त्यांचेच सगळे कार्यकर्ते आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी फार काही बोलणं उचित होणार नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. पण 2008 साली जेव्हा कैलासवासी वसंतरावजी काळेसाहेबांचं अचानक निधन झालं आणि आबांचा एकदा दिवशी मला फोन आला 2007 साली की तुम्ही मुंबईला या. मला विषय कळाला नाही. तिथं अजितदादा होते. त्या दोघांनी मला विचारलं, सतीश मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागणार आहे, 6 महिन्यामध्ये तुला उभं राहावं लागेल. माझी काही हिंमत झाली नाही. साहेब म्हणलं हे माझं व्यवस्थित चालू आहे, कशाला भानगडीत उभं राहू. परंतु 1 महिना मागून घेतला. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मला कुठलाही राजकीय पाठिंबा नव्हता. फक्त आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा आणि कैलासवासी वसंतरावजी काळे साहेबांच्या विचाराचा वारसा, एवढाच मला वारसा होता. आदरणीय साहेबांनी मला उमेदवारी दिली आणि मराठवाड्यात जयसिंग काका इथं आहेत आणि मराठवाड्यात इतिहास घडला. जो मतदारसंघ शिक्षण कुणी द्यायचे आणि शिक्षण कुणाला द्यायचे असा अधिकार एका वर्गाचा होता, असा तो वर्ग समजत होता. त्याला हा मतदारसंघ आपल्या हक्काचा मतदारसंघ वाटायचा. आणि 2008 साली ही त्यांची मक्तेदारी सर्व मराठवाड्यातील बहुजन समाजाच्या युवकांनी, पुरोगामी विचाराच्या तरुणांनी मोडून काढली. हा विजय माझा एकट्याचा नव्हता. हा विजय सर्व मराठवाड्यातील बहुजन समाजातील युवकांचा होता. तेव्हाही होता, आजही आणि पुढेही राहील. हा माझा एकट्याचा विजय मी मानतच नाही. एवढी मतं
माझ्या एकट्यामुळे मला पडूच शकत नाही. त्यामुळं जो विजय आज झालेला आहे, मागच्या 12 वर्षातल्या कामगिरीचा उल्लेख काही जणांनी केला. विधिमंडळात जे काही प्रश्न मी मांडले सगळ्याचा उल्लेख मी करणार नाही, परंतु आता विक्रम काळे साहेबांनी उल्लेख केला, जो मराठवाड्याच्या दृष्टीनं ज्यांना मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं, अत्यंत जिव्हाळ्याचा हा 70-30चा मुद्दा. 70-30 जो कोटा सिस्टीम होती ताई मेडिकल कॉलेजला, त्याचा फायदा यावर्षी 1985 पासून लागू झाला होता. दरवर्षी मराठवाड्यातले ताई तुमच्या उदाहरण आहे ते महत्त्व यासाठी सांगतो मी तुम्हाला, एक उदाहरण देऊन सांगतो की दरवर्षी मराठवाड्यातले 10 वर्षाचा डाटा तपासला तर फक्त 600 मुलं मराठवाड्याचे लागायचे अख्ख्या महाराष्ट्रात मेडिकल कॉलेजला. KM कॉलेज, BJ मेडिकल कॉलेज नाव ऐकलं आपल्याला माहिती आहे, आपण तिथं काम करता. KM कॉलेजमध्ये फक्त 5% मराठवाड्यातले विद्यार्थी लागायचे. BJ मेडिकल कॉलेजला 5-6% मेडिकल कॉलेजला विद्यार्थी मराठवाड्याचे लागायचे या कोटा सिस्टीममुळं. आज मला सांगायला आनंद होत होता या मराठवाड्यातील आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या महाविकास आघाडीने धोरणात्मक निर्णय घेतला, या मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला. आज KM सारख्या कॉलेजमध्ये 72% विद्यार्थी हे मराठवाड्याचे लागलेत. BJ मेडिकल कॉलेजमध्ये 50%च्या वर विद्यार्थी मराठवाड्याचे. 600 मुलं मेडिकलला लागायचे. यावर्षी शेवटचा राऊंड झाला, मला फार मी डिटेल तपासले नाही, 1300 मुलं मराठवाड्याचे आतापर्यंत लागलेत यावर्षी. म्हणजे असे काही ठळक उदाहरणं, म्हणजे नुसतेच पदवीधरांचे किंवा शिक्षकांचे कामे केले असे नाहीत. काळेसाहेब सक्षम आहेत, शिक्षकांचे काम म्हणजे बरेचसे कामं त्यांनीच केलीत, मी फक्त बरोबर राहायचो. मराठवाड्याच्या सिंचनाचा प्रश्न असेल, 21 TMC पाण्याचा, मराठवाड्यातील रस्त्याचे प्रश्न असतील, मराठवाड्यातील बेरोजगार युवकांचे प्रश्न असतील, औरंगाबाद शहराच्या पायाभूत सुविधांचे प्रश्न असतील, मी कधी घाबरलो नाही. ते आपलं सरकार असतानाही नाही आणि समोरचं हे असताना नाही. एकदा तर 21 TMCच्या पाण्यासाठी आपल्याच पक्षातल्या काही आमदारांची आमची हमरीतुमरी झाली. साहेबांचा मला रात्री फोन आला, सतीश काय चाललंय विधिमंडळात, आपलं सरकार असताना तुम्ही हे करताय. म्हटलं साहेब आम्ही काय वैयक्तिक स्वार्थासाठी भांडलो नाही, नाशिककरांना त्यांचं पाणी पाहिजे होतं. नाशिकचे सगळे आमदार सर्वपक्षीय एक झाले ताई, आम्ही मराठवाड्याचे एक केले, एवढंच फरक पडला. पण शेवटी तो विषय मिटला, 21 TMC पाणी मराठवाड्याला मिळालं. असे काही क्रॉनिक विषय जे होते त्याच्यामध्ये मला यश आलं. काही गोष्टींचा उल्लेख विक्रम काळे साहेबांनी केला. नॅशनल लॉ स्कूल असेल, मराठवाड्याच्या बऱ्याचशा इन्स्टिट्यूट ताई या मागच्या 5 वर्षाच्या काळात नागपूरला गेल्या. म्हणजे मला ॲक्च्युअल खेदानं सांगावं लागतं, विधिमंडळात सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना मी म्हणलो, साहेब तुम्ही मुख्यमंत्री नागपूरचे नाही सगळ्या महाराष्ट्राच्या आहात. खाजगीत मला ते म्हणायचे नाही आम्ही काय ऐकणार नाही तुमचं, आम्हाला परत विदर्भाला केव्हा चान्स येणार आहे. परंतु औरंगाबादवर अन्याय झाला, काही गोष्टींचा उल्लेख केला. पण निश्चितच या महाविकास आघाडी सरकारने जसा 70-30चा धोरणात्मक निर्णय घेतला आहे, तसेच काही धोरणात्मक निर्णय, आता डिटेल सांगायची वेळ नाही, नक्कीच हे महाविकास आघाडी सरकार, अजितदादा असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, इतर त्यांचे सर्व सहकारी असतील, पवारसाहेब, म्हणजे काही झालं तरी आम्हाला भेटू तरी पवारसाहेबांकडे जाता येतं. युती सरकारच्या काळात कोणाकडे जाताच येत नव्हतं. आम्हाला नक्की खात्री आहे पवारसाहेबांकडे गेले की न्याय मिळेल. पवारसाहेबांच्या विचाराचा वारसा घेणारे आम्ही आहोत. आज पवारसाहेबांनी, म्हणजे मला जो विजय मिळाला हा पवारसाहेबांच्या विचाराचा विजय असं मी मानतो. बऱ्याच ठिकाणी मला जे भाजपचे ताई आमदार पडलेले आम्हाला भेटले, काही चुकून तिकडे गेले होते, तिकीट घेतलं तिकडं, सरकार त्यांचं येईल म्हणून. मी त्यांना म्हणलं कसं काय कमी मतांनी पडले. साहेब बिलकुल पडलो नसतो म्हणे, मी साहेब पावसात भिरले म्हणून मी पडलो म्हणून. म्हणजे साहेबांची एवढी पकड या महाराष्ट्रातल्या जनमानसावर आहे, हे आज या महाराष्ट्रातल्या लोकांनी आज सांगितलेलं आहे, दाखवलं आहे, करून दाखवलेलं आहे. कितीतरी गोष्टी सांगता येतील साहेबांबद्दल. महिला धोरण असेल, ज्या 7व्या वेतन आयोगाचा उल्लेख करपे सरांनी केला. 1992 साली साहेबांनी धोरणात्मक निर्णय घेतला होता. ताई मराठवाड्यातील नोकरदारांचे पहिले जेव्हा बॅलेट बाहेर निघाले 90% मतं मला पडले. हे काय श्रेय मला सतीश चव्हाणला नाही, हे पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णय नाही श्रेय. केंद्राप्रमाणे जसा तसा वेतन आयोग व महागाई भत्ता, DA BA काय असतं तुमचं, मिळेल मिळेल मिळेल, सगळ्यांना मिळेल, काळजी करू नका, सगळ्यांना मिळेल. थोडा वेळ लागतो, मध्ये 5 वर्ष गेले ना आमचे वाया, त्यामुळे थोडा वेळ लागतो. तो निर्णय साहेबांनी घेतला ताई. केंद्राप्रमाणे सगळे भत्ते, महिला धोरण,
भारतामध्ये पंचायत राज सिस्टीममध्ये 50% जागा आरक्षण ठेवायचं पहिलं काम हे पवार साहेबांनी केलं. कितीतरी गोष्टीचे मंडळ आयोग उत्तर भारतामध्ये सगळीकडे दंगली झाल्या. हे जुनी माणसं त्यांना माहिती आहे. समाज भांडलं लागले. महाराष्ट्रात तसं घडलं नाही. महाराष्ट्रात तसं घडलं नाही कारण पवार साहेबांचं नेतृत्व त्याला कारणीभूत आहे. शाहू फुले आंबेडकरांचे विचार त्याला कारणीभूत आहेत. आणि आज आपण बघतोय पुरोगामी हा महाराष्ट्र आज महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमानं जे काम करत आहे, जो काही कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. अरे बरेचसे लोक सांगतात किती दिवस चालणार आहे, ऑक्टोबरमध्ये जाणार आहे सरकार. आता 1 वर्ष झालं. मुहूर्त त्यांना सांगावंच लागतात. मुहूर्त काढणार त्यांच्याकडेच जास्त आहेत, आमच्याकडे कोण नाही मुहूर्त काढणार. 1-2 असतील. मुहूर्त काढून थकले ते आता. त्यामुळं जो काही अजेंडा ताई, माझी सुद्धा आपल्याला विनंती आहे आमच्या सगळ्यांतर्फे, काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ज्याचा उल्लेख राजेश करपेंनी केला, आमचे विक्रम काळे साहेबांनी केला, विद्यापीठाच्या संदर्भात काही प्रश्न असतील, नुसत्या विद्यापीठाचे नाही, विद्यापीठाचे आणि शिक्षकांचे काही जे प्रश्न असतील, RC-OC वगैरेचा उल्लेख केला, मी डिटेल उल्लेख करत नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण खरोखर पुढाकार घ्यावा. कारण करोनामुळं आपलं 1 वर्ष वाया गेलं. येवले सरांनी आता बरोबर सांगितलं. इतक्या क्वालिफाईड विद्यार्थ्यांची आपल्याला मुलाखत घेताना त्यांना सुद्धा लाज वाटली. आपण त्याला किती तोकडं अनुदान देतोय. मेगा भरती, महाभरती, बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. परंतु कृषी विद्यापीठं असतील, आमचे विद्यापीठ असतील, महाविद्यालय असतील, तरी 40% शिक्षक संख्या आहे फक्त इथं. आणि त्या विद्यार्थ्याला शिकवणाऱ्या प्राध्यापकाला जर का संसार चालवण्या एवढं सुद्धा पैसे मिळत नसतील, तर तो उपजीविकेसाठी आपण कथा स्टोरी टीव्हीवर पण बघितल्या, पेपरमध्ये पण आल्या. कुठे वेटर म्हणून काम करतो, इतर काही उद्योग करतो आणि आपलं घर चालवतो. त्यामुळं शिक्षक भरतीबद्दल आम्ही आग्रह, कुणी भरा, सरकारने भरून द्या, आम्हाला आमचं काही म्हणणं नाही. मी इथं विनोद तावडे साहेबांना, ताई मी पहिला माणूस आहे, त्यांनी सांगितलं होतं सगळ्या शिक्षण संस्था तुमच्या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांच्या आहेत म्हणून तुमच्या पोटात दिसतं. मी ताडकन उठून ताई हाऊसमध्ये त्यांना सांगितलं होतं तावडे साहेबांना, तावडे साहेब माझी शिक्षण संस्था तुम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून घ्या, मला सगळे शिक्षक भरून द्या, तुम्हीच भरून द्या, आम्ही एकही नाव देणार नाही तुम्हाला. आजत गाजत ते जायला नाही. महापोर्टल किती शोकांतिक आहे. आपण त्या महापोर्टलबद्दल एवढं बोललो, म्हणजे ह्याचं काय, कुठलं पोर्टल ते, पवित्र पोर्टल. 2012 पासून ताई शिक्षक भरती बंद आहे, चपराशी नाही, क्लर्क नाही शाळांमध्ये. सिनियर कॉलेजचा विषय सोडून सांगतो मी तुम्हाला. म्हणजे अक्षरशः इतिहास शिकवणारा शिक्षक जर का गणित शिकवत असेल, जो मराठी शिकवतो त्याला इंग्लिश शिकवायला सांगत असाल तुम्ही, आमचं म्हणणं नाही शिक्षण संस्थांना अधिकार द्या, तो अधिकार सरकारने घ्यावा, पण आम्हाला शिक्षक द्यावेत. लहान लहान शिक्षण संस्था आहेत, त्यांना पगार द्यायची त्यांची ऐपत नाही. अशा काही क्रॉनिक इश्यू ताई आपण स्वतः हातात घ्यावेत. कारण महाराष्ट्राच्या या पूर्ण एवढ्या मोठ्या कारभारामध्ये दुर्लक्ष होऊ नये या महत्त्वाच्या शिक्षण खात्याकडे एवढीच आमची या निमित्तानं अपेक्षा आहे. काही गोष्टींचा उल्लेख इतर सर्वांनी केला, मी डिटेल आता सांगणार नाही. परंतु आज ताई 2-3 महत्त्वाचे विषय मी आपल्यालाही नोट देतो, जे ह्या सगळ्यांनी ज्यांनी प्रयत्न माझ्या विजयासाठी केले. मी असं म्हणणार नाही काही अपेक्षेने केले, परंतु जे मराठवाड्यातील पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न आहेत, त्या प्रलंबित विषयाला मी असं म्हणणार नाही की हे प्रश्न सगळे आजच्या सोडवा, परंतु जे प्रश्न सोडवू शकतो आपण, ज्या प्रश्नाला निधी लागत नाही, असे प्रश्न तातडीने सोडवण्याची आपण हे करावी. आपण तयारी, म्हणजे अजितदादांबरोबर असेल, मुख्यमंत्र्यांबरोबर आपण मिटिंग घेऊन तयारी करावी एवढी विनंती करतो. मंत्रिपदाचं विक्रम काळेसाहेब बोलले, तर मी नाही बोललो. आणि बरं झालं काळेसाहेब, करपे साहेब तुम्ही इलेक्शनच्या आधी नाही बोललो, नाही तर माझा या सगळ्यांनी खेमा करून टाकला असता. विनोदाचा भाग सोडा, परंतु आम्ही साहेबांकडे कधीही काही मागत नाही आणि साहेबांकडे मागून कधीच मिळत नाही, न मागता सगळं मिळतं. हा अनुभव माझा स्वतःचा आहे. तेव्हा काळेसाहेब तुम्ही आपण तरुण आहात, काळे साहेबांना मंत्री केलं तरी हरकत नाही, पण शिक्षण खातं त्यांना द्या. विनोदाचा भाग सोडा, परंतु आम्ही काय मंत्री होण्यासाठी किंवा याच्यासाठी
समाजकारणात या चळवळीत आलो आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण. मी तर ताई घोडेले साहेब, मी आता जाताना बोललो, ते म्हणले 5 उमेदवार दिले, 5 मतदार दिले. आमच्या राष्ट्रवादीचे 4च निवडून आले होते आणि त्यांना 5 कोण दिले मलाच माहीत नाही. आणि त्यांनी कोण केव्हा पळवून दिले हे पण आम्हाला कळालं नाही. विनोदा बाग सोडा, परंतु 15 दिवस आचारसंहितेचे तेवढंच राजकारण मी ॲक्च्युली करतो. बाकी एकदा माझ्या ऑफिसमध्ये आलेला ताई कुणी व्यक्ती त्याची जात आणि पक्ष मी कधीच बघत नाही. मागच्या 12 वर्षापासून ते पथ्य मी पाळलं आहे. तो त्याचं काय वैयक्तिक काम, सार्वजनिक काम घेऊन येतो आणि ते काम केलंच पाहिलं या मताचं मी आहे. तर त्याचाही उपयोग मला या निवडणुकीत झाला. आणि भारतामध्ये ॲक्च्युअली मला माहीत नव्हतं, मला वाटलं फक्त महाराष्ट्रामध्ये तो गडकरी साहेबांचा विक्रम होता. तो विक्रम अख्ख्या भारतात या मराठवाड्याने करून दाखवला आहे. आतापर्यंतच्या 1952 पासूनच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अख्ख्या भारतात तो विक्रम झाला आहे. आणि मला विक्रम काळे साहेबांनी मानल्याप्रमाणे हा विजय माझा नाही, हा विजय आपला सर्वांचा आहे. हा विजय आपल्या सर्वांना आणि शरद पवार साहेबांच्या विचाराला अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद भाऊ. जे मनोगत आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण उत्सुक होतो, ज्यांच्या राजकीय क्षेत्रातील वावरण्यामुळे देशातील महिलांना, तरुणींना एक आशावाद आहे, अशा आदरणीय खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना नम्र विनंती आहे, आपण मार्गदर्शन करावं, मनोगत व्यक्त करा. नमस्कार. आज आपण सगळे आमदार सतीश चव्हाण यांच्या गौरव समारंभासाठी उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवलेजी, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुशरावजी कदम, ज्यांचं भाषण आपण आज ऐकलं, असे माननीय आमदार विक्रम काळे, माननीय नंदकुमारजी, ज्यांनीही आपल्याला भाषण करून ते पुढच्या कार्यक्रमाला गेले, संघटनेतले माझे ज्येष्ठ सहकारी जयसिंगरावजी गायकवाड, कैलाश भाऊ, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हा कार्यक्रम MGM मध्ये होतोय आणि औरंगाबाद शिक्षण, संस्कृती, इतिहास या सगळ्याची सांगड घालणारं एक महत्त्वाचं शहर महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणि समाजकारणातलं म्हणजे औरंगाबाद आहे. आज पॅन्डेमिकमध्ये गंभीर परिस्थिती राज्यात होती आणि मी सुरुवातीलाच MGMचे मनपूर्वक आभार मानते की या संपूर्ण भागात सगळ्यात चांगलं काम एक जबाबदार नागरिक म्हणून कुठल्या संस्थेने केलं असेल तर ते महात्मा गांधी मिशननी केलं. याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. पॅन्डेमिकनंतर पहिल्यांदाच खरं तर एवढा मोठा कार्यक्रम गेल्या 10 महिन्यात झालेला आहे. मी इथे विचार करत होते समोरच्या लोकांकडे बघून की काही लोक एक सीट सोडून बसलेत आणि काही लोक चिकटून बसलेत. त्यामुळे कॉर्पोरेशनचा नक्की नियम औरंगाबादमध्ये काय आहे याच्याबद्दल माझ्या मनात थोडंसं कन्फ्युजन झालं. कारण मला जे काही वाचनामध्ये येतं त्याच्यात 50% म्हणजे एक जागा सोडून सगळ्यांनी बसलं पाहिजे. औरंगाबादमध्ये आज फिरत असताना 50% लोकांचा थोडासा गैरसमज झाला आहे की कोविड संपलेलं आहे. कारण का जवळपास 50-60% लोक बिना मास्कचे मला फिरताना औरंगाबादमध्ये दिसले. मी सुरुवातीलाच सगळ्यांनाच नम्र विनंती करीन की कोविड संपलेला नाही. वॅक्सिनमुळे काय लगेच तुमच्या आणि माझ्या आयुष्यात एक मोठा बदल होणार असंही नाही. वॅक्सिनेशन झालं असलं तरी आपल्याला मास्क, सोशल डिस्टन्स, हात धुणे या गोष्टी सातत्याने कराव्या लागणार आहेत. आणि मला अँटीबॉडीज आहेत म्हणून मला काही लगेच काही होऊ शकत नाही याच्यातही फारसं तथ्य आता राहिलेलं नाही. त्याच्यामुळे औरंगाबादच्या सगळ्याच आणि त्यातून आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना माझी नम्र विनंती राहील की कृपा करून मास्क लावा.
मलाही फोटोग्राफरचे 10 मेसेजेस आले, चिठ्ठ्याही आल्या की जरा मास्क काढता का, आम्हाला कॅन्डिड फोटो काढायचे. मी विचार करत होते, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. या देशाचे प्रधानमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे असले तरी शेवटी ते देशाचे प्रधानमंत्री आहेत, आपल्या सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत. आपल्या देशात आरोग्यमंत्री आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. केंद्र सरकार जरी वेगळ्या विचाराचं आमच्या असेल आणि महाराष्ट्र सरकार आमच्या विचाराचं असले तरी कोविडमध्ये आपण सगळे व्हायरसच्या विरोधात आहोत. आपला विरोधक हा फक्त व्हायरस आहे आणि आपण सगळेच एका बाजूला आहोत. आणि अशा काळात जेव्हा सातत्याने आपले सगळे नेते मार्गदर्शक सातत्याने सांगत असतात की मास्क घाला, तेव्हा लोकप्रतिनिधींनी मास्क न घालणं किंवा एखाद्या फोटोसाठी मास्क काढणे खरंच किती योग्य आहे. तुम्ही बघाल दादा आणि उद्धवजी कधीही मास्क काढत नाहीत, ना सेल्फीसाठी, ना फोटोसाठी, ना कार्यक्रमासाठी. मला नाही वाटत दादा गेल्या अनेक महिन्यांमध्ये भाषण करताना पण दादा मास्क घालतो. दादा फक्त चहा प्यायला आणि जेवायलाच फक्त मास्क काढतो, बाकी कधीही काढत नाही. उद्धवजी तसंच करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या देशाचे, या राज्याचे जे नेते आपल्याला आपल्या स्वतःच्या हितासाठी जे सांगतात त्याचा विचार आणि आपल्या आरोग्याचं विषय पहिल्यांदा महत्त्वाचा झाला आहे. आरोग्याकडे कधीच आपण फार महत्त्व कधी दिलं नाही, त्याचं बजेटही लहान असायचं. यावेळेस पहिल्यांदा बाकी सगळी बजेट्स बाजूला ठेवून आपण आरोग्याचं महत्त्व या पॅन्डेमिकने आपल्याला शिकवलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला विनंती करीन की जरूर औरंगाबादमध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे खूप कमी कोविड झालेला आहे, पण तो संपलेला नाही. आणि कोविडचं इंजेक्शन घेतलं म्हणून आपण बिंदास काही करू शकतो अशाही भ्रमात आपण राहू नये. अजून एक 6 महिने वर्ष ह्या सगळ्या आपल्या कृतींवर आणि वागण्यावर थोडंसं आपण संयम ठेवला पाहिजे. आणि सरकार मग केंद्रातलं असेल महाराष्ट्राचं असेल ते जे काही नियम कायदे लावतात ते कृपा करून पाळावे अशी आपल्या सगळ्यांना मी नम्र विनंती करते. आज हा कार्यक्रम गौरव समारंभ आहे. ते 3ऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत. मी सगळी भाषणं चालू होती तेव्हा विचार करत होते की या गेल्या काही दिवसात काय काय घडलं. महाविकास आघाडीचा हा एक पहिल्यांदाच एवढं मोठं इलेक्शन होतं. आपल्यापैकी बऱ्याच जण टेलिव्हिजन बघतात, त्याच्यात एक सर्वे आला होता आणि त्या सर्वेमध्ये 5 पैकी एकच सीट आम्हाला देत होते आणि ती सतीश चव्हाणांची होती. म्हणजे 4मध्ये पास, 4मध्ये नापास आणि एकाच विषयात आम्ही पास होणार होतो. मला अजून आठवतं की यांचं सगळं इलेक्शन चाललं असताना दादाला मी विचारलं होतं, तुला काय वाटतं हा सर्वे तर असा एवढा आला आहे. दादा म्हणला हो, पण सतीशला देत आहेत, पण सतीशची पण सीट जरा अडचणीत आहे, काही लोक गडबड करत आहेत, पण आपण पूर्ण ताकदीने लढतो आहे. सेना मदत करते, काँग्रेस मदत करते, पण आता माहिती नाही. आणि आमच्या सगळ्यांचाच एक म्हणजे तुम्हाला जसा भाषणाचा न्यूनगंड आहे तसं आपल्याला स्वतःमध्येच एक न्यूनगंड आहे की शिकलेले लोक आपल्याला मतदान करत नाहीत. हा एक खोटा गैरसमज महाविकास आघाडीचा स्वतःबद्दल आहे आणि तो तुमच्यासारख्या लोकांनी तो खोटा पाडला. याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. कारण सुशिक्षित लोक हे जबाबदार व्यक्तीलाच निवडून देतात असा एक समाजात समज आहे. एवढा मोठा म्हणजे मी विचार करत होते मगाशी विक्रम भाऊ तुम्हाला काय म्हणतात बाप्पा, मगाशी ते म्हणतो, मगाशी ग्रस्त म्हणत होते तुम्ही बाप्पा बाप्पा बाप्पा. मी विचार कर कुठला बाप्पाबद्दल सर बोलतात, देवालाच ठाऊक. ते विक्रम काळेंच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला कानात सांगितलं बाप्पा म्हणजे मी. म्हणजे इधर ते अतिशय उत्तम शिक्षक आहेत की समोरचा काय विचार करतं हे सांगतायत किंवा ते माइंड रीडिंग करतात. त्यांना कसं कळलं माझ्या मनात काय चाललं होतं. आता मी विचार केला पाहिजे त्यांच्या शेजारी बसल्यावर की काय विचार करावा, कारण का ते माझा माइंड पूर्णपणे आज ते वाचत होते. आता त्याचा आणि त्याच्या भाषणाचा काही संबंध नाही हां, कारण का ते जेव्हा भाषण करत होते तेव्हा मला एक महत्त्वाचा फोन आला म्हणून मी बाहेर गेले होते. त्याच्यामुळे तेव्हा ते माझ्या मनात काय चाललं होतं मी त्यांचं भाषण जे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं ते ऐकलं आणि नंतर मला फोन आला. त्याच्यामुळे थोडीशी लिंक आमची डिस्कनेक्ट झालेली आहे. आणि सतीश भाऊंनी जी सूचना केली
की कुणालाही करायचं ते आमदार करा, नामदार करा, पण शिक्षण खात्याचं करा. एक छोटासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे की शिक्षण खातं काँग्रेस पक्षाकडे, आपल्याकडे नाही आहे. एक थोडीशी टेक्निकल पॉईंट आहे. त्याच्यातून कसा मार्ग काढायचा ते काढता येईल. प्रयत्नाती परमेश्वर. एखाद्या परीक्षेमध्ये आपल्याला कमी मार्क पडले तर जास्त मार्क पडून आपण पुढच्याही त्याच परीक्षेत पास होऊ शकतो. त्याच्यामुळे मार्ग काढणं काय अवघड नाही. पण मी माझा एक विचार तुमच्या भाषण चालू असताना काय काय आला हे मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न करते. आता अडीच वर्षाचं म्हणजे हे भाषण विक्रम बाप्पाच म्हणायचा आता. त्यांनी किती ठरवून केलं तर त्यांनी मला सोल्युशन पण दिलं आहे की जर असं नाही झालं तर 2.5 वर्षाचा पण फॉर्म्युला आहे. त्यांना 2.5 वर्षात म्हणजे तो किती ते सोल्युशन मोडमध्ये बघा ना. ते ए नाही तर बी नाही तर सी. मला ते CAT नेट बेटमध्ये ते ऑप्शन्स आजकाल येतात ना, त्याचा पूर्ण अभ्यास तुम्ही केलेला आहे. एक कोविडमध्ये लिहायची परीक्षा बंद झाली होती, मल्टिपल ऑप्शन झाले होते. त्याच्या मल्टिपल ऑप्शनमध्ये ते पूर्ण ट्रेन झालेले आहेत. आता तुम्ही केलेलं भाषण मी बरोबर दादाला जाऊन सांगेन. आणि म्हणजे आता तुम्ही मला बोलला तर मला माझ्या पक्षाच्या नेत्याला तर सांगायला पाहिजे. मग मी जयंतरावांनाही सांगेन आणि साहेबांनाही सांगेन. आणि तिघांच्या स्वभावाप्रमाणे मी तो पेपर लिहीन. कारण कसं असतं, शेवटी पेपर मला अजून आठवतं, पेपर लिहिल्यानंतर विचारायचं की पेपर कसा गेला. अतिशय चांगला गेला. किती मार्क पडतील ते आता जो करेक्ट करणार आहे त्याच्यावर आहे. मी तर सगळं लिहिलं आहे. त्याच्यामुळे माझ्याकडून सगळे प्रयत्न घेतील. आता तो पेपर चेकिंग करणारा काय निर्णय घेईल तो माझ्या हातात नाही आहे. पण पेपर मी चांगला लिहीन. आणि मी मल्टिपल ऑप्शनवाला करणार नाही. हे नाही तर हे नाही तर हे. मी आपला पूर्ण दादाला मल्टिपल ऑप्शनमध्येच पटकन सांगेन. जयंतरावांना थोडंसं पाल्ला लावून सांगेन. आणि साहेबांना फॅक्च्युअल सांगेल. कारण का ते ह्याच्याचपैकी 10 लोकांना फोन करून विचारतील कोणी काय भाषण केलं आहे. कदाचित मी घरी पोचायच्या आधीच त्यांना भाषण सगळ्यांची माहिती असतील. त्याच्यामुळे तिकडे मी एवढी रिस्क घेणार नाही. पण मला असं वाटतं तुम्ही ज्या काही मागण्या केल्या, ही गोष्ट खरी आहे की शेवटी एखादा लोकप्रतिनिधी, आपल्याला सगळ्यांनाच असं वाटत असतं त्याला मंत्री का व्हायचं आहे. ते काही सत्तेसाठी नसतं. प्रत्येक गोष्टी सत्ता ही कुठल्या प्रतिष्ठेसाठी नसते. आणि सत्तेतून प्रतिष्ठा येते असा माझा अजिबात गैरसमज नाही. कारण का प्रतिष्ठा ही कर्तृत्वातून येते, ती काही सत्तेतून किंवा पैशातून येत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला दोघांना जो काही निर्णय, मान सन्मान, संधी जी तुम्ही मागताय ती तुमच्या स्टेक होल्डर्ससाठी, म्हणजे ज्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करता त्या स्टेक होल्डर्सचं काम करण्यासाठी तुम्ही ह्या पदाचा वापर म्हणून तुम्ही जे असं वापर हा कदाचित थोडासा निगेटिव्ह शब्द असेल किंवा एक सेवा करण्याच्या विचाराने तुम्ही ही संधीचं सोनं करायचं. कारण का सतीश भाऊंनीही त्यांच्या भाषणात सांगितलं की आम्हाला हेच खातं पाहिजे. कारण का तुम्हाला उच्च शिक्षण कसं आहे, दोघांना म्हणूया आपण. आता कसं चाललं आहे, हे आपलं डिस्कशन फॉर अकॅडमिक पर्पज चाललेलं आहे. त्याच्यामुळे आपण काही मागितलं तरी आपल्याला काय फरक पडतोय ना. त्यात तुम्हाला दोघांना अधिकार आहे ना, मला बोलायला काय पर्चा पडतात, त्याला तर काय पैसे लागत नाहीत. त्याच्यामुळे आपण काही बोलू शकतो. पण थोडासा आपला क्रेडिबिलिटीचा सवाल आहे. त्याच्यामुळे मी थोडासा हात रोखून बोलते. मी काय म्हणणार नाही, मी लगेच त्यांना सांगते आणि होईल वगैरे असलं काय इतकं काय मला बोलता येत नाही. कारण आजकाल आम्हाला पार्लमेंटमध्ये सवय आहे की इतकं येऊन काय काय लोक सांगत असतात की असं वाटतं या देशातले सगळे प्रश्न सुटलेत. म्हणजे कोविडची लस आली आहे, मला अभिमान वाटतो की ती भारतात होते, त्याची एफिकसी, त्यातले टेक्निकल पॉईंट्स होत राहतील. पण मला एकच गोष्टीची उत्सुकता वाटते आहे की ह्या देशामध्ये अनेक सायंटिस्टनी अनेक इन्व्हेन्शन्स केलेली आहेत. ही काय पहिली लस नाही आहे कोविडची जी सिरम इन्स्टिट्यूटनी केली आहे किंवा भारत बायोटेकनी केली आहे. त्यांनी इन्फ्लुएन्झा असेल, TB असेल, अशा असंख्य त्यांच्या वॅक्सिन्स आहेत जे आधी त्यांनी बनवलेले आहेत. पण ज्या रीतीने आज नारळ फोडणं वगैरे हे सगळं चाललं आहे, आणि मी थोडीशी श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये अडकून राहते. कारण माझ्या वडिलांची श्रद्धा आहे, माझ्या आईची कदाचित अंधश्रद्धा असेल. त्याच्यामुळे मी त्या दोन्हीमध्ये थोडंसं ट्रॅप झालेलं प्रॉडक्ट आहे की वडिलांना खुश ठेवायला फक्त श्रद्धेपर्यंत लिमिट ठेवायची, आईच्यासाठी शेवटी एकच मूल आहे,
त्याच्यामुळे आईलाही खुश ठेवायला थोडंसं साठी खुश ठेवण्यासाठी काही गोष्टी करायच्या असतात. पण माझी आई अंधश्रद्धावाली फॉर्च्युनेटली दुसरा एक्स्ट्रीम नाही आहे. त्याच्यामुळे ती काय उपास हे ते त्या भानगड्यांमध्ये काही नसते. आणि तिचा देवावर प्रेमाचा विश्वास आहे. आणि माझ्या वडिलांचं राजकारण आणि समाजकारण तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं आणि माझ्यावर दाभोळकरांचे संस्कार झालेले आहेत. त्याच्यामुळे माझी या पूर्णपणे अंधश्रद्धेवर माझा खरंच विश्वास नाही आहे, माझा सायन्सवर विश्वास आहे. आणि पण एखादा व्यक्ती जर एखादी गोष्ट सांगत असेल आणि त्याच्या मागे कोणी जात असेल तर मी अडवायच्याही भानगडीत पडत नाही. कारण का आता तो प्रत्येकाचा विश्वास असतो. जोपर्यंत ते मला येऊन हे कर म्हणत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर फारशी टीका करायच्या भानगडीत फारसं पडत नाही. कारण का प्रत्येकजण आपण आता शिकलेले आहोत, सवरलेले आहोत आणि आपल्याला तो अधिकार आहे. त्याच्यामुळे हा असं करतो किंवा असे कपडे घालतो किंवा ही व्यक्ती हे खाते हे पिते वगैरे असल्या गोष्टींमध्ये मी फारसा माझा काही वेळ घालवत नाही. कारण का तो प्रत्येकाचा एक चॉईस असतो. त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वॅक्सिनेशनमध्ये आज जे चाललेलं आहे, जे आज डॉक्टर जी आहेत, आपण MGM सारख्या वास्तूमध्ये आहोत. खरंच ह्या डोसचे किंवा आज आपण सगळे जे गेले 6, 8, 9, 10 महिने ह्या पॅन्डेमिकमध्ये जे जगतोय त्याचा खरंच आउटपुट काय आहे किंवा या वॅक्सिनेशननी 100% खरंच प्रश्न सुटणार आहे का. आणि त्याचबरोबर वॅक्सिनेशनला जितका त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो किंवा रिसर्च करावं लागतं तेवढाच रिसर्च पूर्णपणे या वॅक्सिनवर झालेला आहे का नाही ह्याच्यावरही हे मनमोकळेपणे चर्चा आपण सगळ्यांनीच केली पाहिजे, एक समाज म्हणून केली पाहिजे. त्याचे साईड इफेक्ट्स असतील किंवा काय असतील किंवा ते कुणासाठी योग्य आहे. कारण का मी माझे सहकारी विजय कानेकर आज व्यासपीठावर आहेत, त्यांनीही मला परवा आमच्या एका मीटिंगमध्ये सूचना केली, ज्याचं पत्र मी माननीय राजेश टोपेंना केलेलं आहे, की प्राधान्याने जसं तुम्ही सिनियर सिटीजन्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सला हे वॅक्सिनेशन देताय, हे वॅक्सिनेशन अपंगांनीही तातडीने दिलं पाहिजे. कारण तो एक महत्त्वाचा घटक आहे समाजातला, ज्याला खरंच या आधाराची गरज आहे. पण हे सगळं होत असताना मला असं वाटतं या वॅक्सिनेशन, या पॅन्डेमिक, ह्या सगळ्या गोष्टीचा अकॅडमिक अँड सायंटिफिक रिसर्च आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मला खूप फोन येतात, अरे सिरम इन्स्टिट्यूटचे आणि तुमच्या वडिलांचे कौटुंबिक, तुमच्या घराचे कौटुंबिक संबंध आहेत, जरा वॅक्सिनेशनमध्ये आमचा लाईन जरा पुढे लावा ना, त्या स्किप करून. मी म्हटलं आणि मग तुम्ही घेतला आहे का. मी म्हटलं मी खरंच सांगते, मी स्वतः नाही घेतलेलं, पण मी जेव्हा घेईन तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन. म्हणजे मी राजेश भैयांना सांगितलं की आपण रक्तदान आम्ही दोघांनी एकत्र केलं. मग म्हटलं मग भैया आता इंजेक्शन कधी घ्यायचं वॅक्सिनेशनचं. मला म्हणते हम साथ साथ है. म्हटलं चलो तुम जब लोगे तो मुझे साथ लेके चलना, मैं अकल निकल गई तो तुमको साथ में लेके जाऊंगी. पण हा खरंच मला वॅक्सिनेशनचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की कसं याचं सगळं मॅनेजमेंट आहे, त्याचं कौतुक होतं आहे. पण मला एक गोष्ट नक्कीच सांगायची आहे की आपण नवीन वॅक्सिनेशन आलं आहे, त्याचा प्रोग्राम चालला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. पण ॲट द सेम टाईम आपल्या सगळ्या डॉक्टरांनी अनेक वर्ष जे अतिशय उत्तम काम केलं तेही आपल्याला नाकारता येणार नाही. आज माझ्या लहानपणी पोलिओ के 2 बूंद, मला आठवत नाही की त्या काळामध्ये एखादं तरी मूल शाळेमधलं पोलिओ असायचं. आत्ताच्या पिढीमध्ये एकही पोलिओ झालेलं मूल आपल्याला कुठेही दिसत नाही. हे योगदान असंख्य डॉक्टरांनी आधी केलेलं आहे, तेव्हा त्यांचं खरंच कोणी कौतुक केलं नाही. जेव्हा अमिताभ बच्चन असं करतात तेव्हा त्याला विक्ट्रीची साईन कोणी समजत नाही. 2 बूंद पोलिओ के हे समजलं जातं. ह्याच्यामुळे या भारतात आणि या देशात सिरम असेल, बायोटेक असेल, अशा असंख्य लोकांनी फार चांगलं कामही आजपर्यंत केलेलं आहे. हे नवीन पॅन्डेमिकमध्ये काम होतं, याचं कौतुकच आहे आम्हाला, त्याचा अभिमानच आहे. पण त्याचबरोबर आधी केलेल्यांची नोंद आपण राईट ऑफ नाही करू शकत. तेही कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याचीही नोंद किंवा त्याचे आभार जेव्हा आपण म्हणतो ग्रॅटिट्यूड, हे आपण सगळ्यांनी मनात सातत्याने ठेवलं पाहिजे. थोडंसं माझं भाषण ऑफ ट्रॅक झालं आहे आणि मला फ्लाईटही पकडायची आहे, पण त्याच्यामुळे मी आपला फार काही वेळ घेणार नाही. पण 3-4 महत्त्वाचे मुद्दे मला मांडणं गरजेचं वाटतं. एक तर मगाशी ते नंदकुमारजी एक गोष्ट बोलले, ते असं म्हणाले की 5 काय म्हणाले नगरसेवकांची मतं दिली. तुम्ही म्हणला 4च होते, निवडून 4च आले, 5 दिले. आता ह्यालाच म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस. 4 असताना 5 मतं तुम्ही देऊ शकले असं त्या माणसाला वाटलं
इट इज अ टॅलेंट. आणि त्याचबरोबर सतीश भाऊ सच्च, मगाशी कारण मी ते सच्ची कॅम्पेन पाहिलेला आहे. तुम्ही विचार करा किती दूरदृष्टीचा नेता आहे हा. त्यांना माहिती होतं की 4 वर्षांनी महाआघाडी विकास आघाडीचं सरकार येणार आहे, तेव्हा त्यांनी आधीच 4चं मत 5 करून पॅक करून टाकलं होतं सगळा. विचार करा, आता ती मतं दिली का नाही वगैरे काय मला माहिती नाही. वी आर नॉट गोइंग टू गेट टू द मेरिट्स. जो हो गया सो हो गया. हिस्ट्री कॅनॉट बी चेंज, पास्ट कॅनॉट बी चेंज, मोमेंट कॅन बी चेंज. त्याच्यामुळे ते आता काय त्यांनी केलं आहे मला माहिती नाही, पण इथून पुढे आपण बदल नक्कीच करू शकतो. आणि कदाचित त्यांना पवारसाहेबांचं आणि त्यांचं आधी ठरलं असेल महाविकास आघाडी करायचं, माहिती नाही मला. आता ते अजून त्यांनी मला काही सांगितलेलं नाही आहे, पण त्याच्यामुळे कदाचित त्या काळात झालं असेल. त्याच्यामुळे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट 4, 5, 6 चिकीची केली मला माहिती नाही, ती आज कामी आली. त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार. त्याचबरोबर आणि एक गोष्ट मला ह्या आधीच्या भाषणांमधली सांगायची आहे की त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक तर शाळांचा अनुदानाचा वाढला, प्राध्यापक भरतीचा वाढला आणि 90 ते 2000 मधल्या बिगर नेट सेटच्या सेवा नियमित करण्याबद्दल तुम्ही सांगितला. हा विषय, तिन्ही विषय अतिशय गंभीर आहेत. माझं स्वतःचं मत असं आहे की समाजामध्ये समता ही जात, धर्म, पैसे, सत्तेतून येत नाही, ती फक्त आणि फक्त शिक्षणातून येते. आणि जेव्हा तुम्हाला एखादी उत्तम डिग्री मिळते तेव्हा तुमचं नाव, गाव, पत्ता कोणीही विचारत नाही, तुमची डिग्री ही तुमची ओळख येते. आणि MGM अशी एक संस्था आहे ज्याला आपण ब्रँड आहे. MGMमधला डॉक्टर म्हटला किंवा शिकला म्हटला की त्याला एक फार मोठी क्रेडिबिलिटी आहे. क्रेडिबिलिटीवर अर्थातच जबाबदारी येते तिथल्या शिक्षकांची असेल, पण शिक्षण संस्था चालवताना ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत तुमच्या, ह्या पूर्णपणे रास्त आहेत असं मला वाटतं. त्याचे जे काय इफेक्ट्स असतात, किंवा मला बाप्पा म्हणत होते, आता मला सवय करायला लागते त्यांना बाप्पा म्हणायची, ते मला असं सांगत होते की काही अशी पदं आहेत ज्या संस्थांमध्ये गरजेची आहेत, जी आपण देत नाही आहे किंवा आर्थिक अडचणीमुळे देत नसतील. मला वाटतं शिक्षण विभाग हा एक खूप गांभीर्याने बघण्यासारखा विभाग आहे. तो काही राजकीय पक्ष नाही आहे. आणि राजकारण्यांनी फार अकॅडमिक एक वेळ मॅनेजमेंटमध्ये लक्ष घालावं, माझं काही म्हणणं नाही, पण अकॅडमिक्समध्ये फारसं आपण ढवळाढवळ करू नये आणि इतिहास बदलण्याच्या भानगडीत तर कधीच पडू नये. हिस्ट्री हॅज टू लेट टाईम जज हिस्ट्री. वास्तव लोकांसमोर ठेवा, लोक ठरवतील. म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगजी नेहमी सांगतात, हिस्ट्री विल जज मी ॲज अ प्राईम मिनिस्टर वेदर आय वॉज अ गुड मॅन. आणि ते उत्तमच प्राईम मिनिस्टर होते, हे मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे, त्यांच्यावर अनेक वर्ष काम केलेलं. आणि ह्या देशातले नाही, जगातले उत्तम इकॉनॉमिस्ट म्हणून. आणि फक्त मी देत नाही, मला तो अधिकार पण नाही, मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, मी काय सांगणार. पण डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. त्यांच्या काळातली इकॉनॉमी आणि इकॉनॉमिस्ट धोरणं विजवी आजच्या सरकार किंवा गेल्या 7 वर्षात झालेली धोरणं, ह्याच्यात अंतर आहे. त्यामुळे जेव्हा ओबामा म्हणायचे माय गुरु इज मनमोहन सिंगजी अँड इज वन ऑफ द फायनेस्ट इकॉनॉमिक्स इन द कंट्री, तेव्हा मला अभिमान वाटतो की ज्या देशात मी राहते त्याचा प्रधानमंत्र्याबद्दल एक अमेरिकेचा प्रेसिडेंट म्हणतो की मी एक मोठा इकॉनॉमिस्ट आहे. हे मला असं वाटतं भारताला फार अभिमान वाटणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे हे कशातून येतं, आपल्याला का अभिमान वाटतो, किंवा ह्या युनिव्हर्सिटीचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एका युनिव्हर्सिटीला देणं हे माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि तो निर्णय माझ्या वडिलांनी घेतला आहे, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. आणि गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते, आम्ही आमच्या संघटनेमध्ये लीडरशिपवर प्रोग्राम करतो आहे. आणि लीडरशिप कशी असावी ह्याच्यात नवीन पिढीच्या बरोबर चर्चा करून एखादा नेता, किंवा लीडरशिप ही काय फक्त नेत्यात येत नाही, ती संस्थेत येत असते, ती घरात येत असते. मग अशी कोणीतरी म्हणलं, बाप्पाच म्हणाले की वहिनी घरात असतात त्यांना ते कुठे नेत नाहीत. एक नवीन TV सिरियल चालली आहे जी मी पाहत नाही, मला फक्त नावावर ऑब्जेक्शन आहे की आई कुठे काय करते. आईच काहीतरी केलं म्हणून आपण इथे उभे आहोत. आई नसती तर आपल्याला काहीच समजलं नसतं. आपल्याला चालायला, वाचायला, बोलायला ही आईच शिकवते. आणि त्याच्यामुळे सच होऊ शकले कारण का वहिनी घरात होत्या. नाहीतर मला नाही वाटत त्यांना इतका
फ्रीडम किंवा करायला लागेल. त्याच्यामुळे माझ्याही केसमध्ये तसंच आहे. माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय जे महत्त्वाचे होते ते माझ्या आईनी घेतलेले आहेत, माझ्या वडिलांनी नाही घेतलेले. कारण का माझे वडील ह्या व्यापात होते, नामांतर कर, कुठे महिला आरक्षण कर, कुठे होम मिनिस्टर हो, त्यांना वेळच नव्हता. आणि मला असं वाटतं की प्रत्येक घरामधली आई ही एक लीडर असते. कारण का तिला नेहमी त्या अडचणीच्या काळामध्ये निर्णय ज्या क्षणी घ्यायचा असतो तेव्हा ती घरातलीच महिला तिथे उभं राहून तो निर्णय घेते. त्याच्यामुळे लीडरशिप ही त्याच्यातून ही काय फक्त नेता म्हणून होत नाही, ती अनेक ठिकाणी आपल्याला सातत्याने दिसत असते. आणि ह्या लीडरशिपचा प्रोग्रॅम करत असताना काय गुण एखाद्या नेत्यात असावे, तर हे सगळी आम्ही चर्चा करत असताना आम्ही साहेबांना त्याच्या एका प्रोग्रॅमला विचारलं आणि त्यांना आम्ही विचारलं की लीडरशिप करत असताना जेव्हा तुम्ही 50 वर्ष वळून बघता, नेत्यामध्ये तेवढी हिंमत खरं तर असली पाहिजे की आपल्याकडून झालेली चूक त्याला कबूल करता आली असली पाहिजे. दॅट इज लीडरशिप, की माझ्याकडून ही चूक झाली आणि ती आता मी बदल करतो आहे आणि लोक त्याला फार चांगल्या रीतीने रिसीव्ह करतात. मी ते साताऱ्याच्या सभेत पाहिलं. साताऱ्याच्या सभेमध्ये साहेब स्वतःहून म्हणाले की मी आधी जो निर्णय घेतला होता तो माझ्याकडून चूक झाला, ती चूक मी ह्यावेळेस बदलतोय. फक्त सातारकरांनी मतं नाही दिली, उभा महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा राहिला. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ लीडरशिप. त्याचबरोबर त्यांचा एक आम्ही इंटरव्ह्यू केला आहे जो आता यूट्यूबवर टाकलाही असेल, की आमच्या पक्षाच्या युवक युवतींसाठी, विद्यार्थी, सगळ्याच संघटनेतल्या लोकांसाठी की लीडरशिप काय असावी. त्यातले 5 ब्रॅकेट्स आहेत की एम्पथेटिक लीडरशिप म्हणजे एम्पथी काय असावी, किंवा लीडरच्या चुका असतील किंवा कसं त्यांनी वागलं पाहिजे, ह्या सगळ्याबद्दल एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटरव्ह्यू आहे तो अर्ध्या तासाचा. त्याच्यात त्यांना आम्ही विचारलं आयुष्यात तुम्हाला जर वळून बघितलं तर अशा कुठली 2 घटना आहेत तुमच्या आयुष्यातल्या की तुम्हाला असं वाटतं की लीडर म्हणून तुम्ही त्याच्यात काहीतरी बदल करू शकला असता किंवा तुमचा तर अप्रोच चुकला लीडरशिपमध्ये. आणि त्यातलं एक उत्तर त्यांनी असं दिलं की त्यांनी नामांतराचं जे हँडलिंग केलं, म्हणजे नामांतर ते 78मध्येच करू शकले असते, पण ज्या पद्धतीने तो अप्रोच एक चीफ मिनिस्टर म्हणून तो जो त्यांनी घेतला तो कदाचित तेव्हा चुकला. आंदोलनं झाली, जाळपोळ झाली आणि तेव्हा तो त्यांना विड्रॉ करावा लागला. पण म्हणजे नियतीच्याही मनात काहीतरी होतं. तेव्हापासून 93पर्यंत किती वर्ष झाली, 15 वर्षात कुठल्याही दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी तो अप्रोच बदलून हा करावा असं वाटलंच नाही कोणाला. ही मी टीका करत नाही, मी एक फॅक्च्युअल तुम्हाला एक क्रोनॉलॉजी सांगते, किंवा त्यांच्याच मन नशिबात होतं किंवा त्यांच्याच हातून ही कृती व्हायची होती. आणि म्हणून पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांनी त्यांचा अप्रोच बदलला. आणि तेव्हा ते मला त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणालेत की कदाचित मी त्या काळामध्ये जर 78मध्येच जरा थोडासा वेगळा विचार करून अप्रोच केला असता तर कदाचित मी डॉक्टर बाबासाहेबांचं नाव 78-79मध्येच त्या युनिव्हर्सिटीला देऊ शकलो. त्याच्यामुळे ते कदाचित माझा तेव्हा अप्रोच चुकला, तुम्ही अप्रोच बदलला आणि मग मी ते करू शकलो. आणि दुसरं त्यांनी उदाहरण असं दिलं की जेव्हा इंदिराजींनी इमर्जन्सी केली तेव्हा ज्या रीतीने त्या इमर्जन्सीला मी विरोध करायला पाहिजे होता तेवढ्या त्या ताकदीने मी केला नाही, इज व्हॉट आय रिग्रेट. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, बदल, शिक्षण, सातत्य, ह्या सगळ्या गोष्टीचा एक नेता म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून, शिक्षक म्हणून आपण सगळ्यांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि शिक्षणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला स्वतःला सातत्याने वाटते, जो मला चॅलेंज वाटतो आणि मी माझं भाग्य समजते की मी आज शिकत नाही आहे, हा स्किलिंगचा मुद्दा आहे. जे मी जेव्हा स्वतःला स्किल केलं तेव्हा फार बेसिक स्किलिंगची गरज होती. मी तुम्हाला म्हणलं तसं माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय माझ्या आईने घेतले. त्याच्यामुळे मला टायपिंग क्लासला, तेव्हा टायपिंग होतं, तुम्ही बरेचसे लोक माझ्या वयाचे आहात, त्यामुळे आपल्या काळात काही कम्प्युटर नव्हता, पण टायपिंगचा क्लास हा एक स्किल समजलं जायचं, विच इज सो गिवन. आता टायपिंगचे क्लासच नाही आहेत कुठे. गिरगावात एक आहे जिथे मी गेले, तिथे मी जाणार आहे खरं. तिथे असे जुने टाईपरायटर मिळतात का नाही पण माहिती नाही, पण टायपिंगचं एक स्किल असायचं. ते म्हणले ते भाषणाचं एक स्किल, ते भाषणाचं स्किल नाही म्हणायचं त्याला मला असं वाटतं पर्सनॅलिटी बिल्डिंग का असं काहीतरी असायचं. त्याला पण माझ्या आईने मला क्लासला पाठवलं होतं. बॅडमिंटन, आय एम जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. माझ्या बिचाऱ्या आईनी
बॅडमिंटन शिकवलं, टेनिस शिकवलं, पोहायला शिकवलं, सगळं म्हणजे बिचारीला जेवढं जमलं त्या काळामध्ये. स्वतः माझी आई ड्रायव्हिंग करायची आणि मला सगळ्या क्लासला घेऊन जायची. आणि मी म्हणलं तसं जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. आता बघू या पार्लमेंटमध्ये काय दिवे लावतात, त्याच्यात तर पहिली आली आयुष्यात पहिल्यांदाच. त्याच्यामुळे आय सेड फायनली कशात तरी मास्टरी करायचा प्रयत्न करते. आय एम स्टील नॉट अ मास्टर एट इट, आय एम अस्पायरिंग टू बी अ मास्टर एट इट. पण आत्ता तुम्ही बघाल, आत्ताची जी नवीन पिढी आहे त्याचं शिक्षण हे 5 वर्षात ऑब्सोलीट होतं. म्हणजे समजा मी मोबाईल रिपेअरिंग किंवा टेक्नॉलॉजीचा प्रोग्राम केला तर 2 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी बदलते आणि तुमचं स्किल ऑब्सोलीट होतं. आपण व्हॉट्सॲपच्या युनिव्हर्सिटीचे सगळे प्रोडक्ट्स आहोत. आपण ऑब्सेसिव्हली व्हॉट्सॲपवर सगळे असतो, माहिती येत असते, सगळं होत असतं. आता फेसबुक आणि व्हॉट्सॲपमध्ये हा टेक्नॉलॉजीचा बदल झाल्यामुळे खूपशे लोक व्हॉट्सॲप सोडून आता सिग्नल आणि टेलिग्रामला जातात. इट्स अ चेंज ऑफ टेक्नॉलॉजी. किंवा तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास केलेला असेल तर तो इव्हेंच्युअली स्किलिंगला, तुमच्या नोकरीला खरंच किती उपयुक्त पडतो. किंवा एखादी टेक्नॉलॉजी अशी, आता झूमच बघा, झूम हा कॉन्सेप्ट आपल्याला माहिती तरी होता का? आज कॅज्युअली आपण सगळ्या मीटिंग झूमवर करतो. त्याच्यामुळे आता मला चिंता आहे की झूम इतका कम्फर्टेबल झालं आहे किंवा ऑफिसेसमध्ये न जाणं आणि कॉस्ट कमी होणं इतकं कम्फर्टेबल झालं आहे की खरंच आज ऑफिसमध्ये आधीसारखे लोक येतील का, याचं उत्तर माझ्याकडे आत्ता तरी नाही आहे. किंवा ट्रॅव्हलिंग, ज्या रीतीने आपण एखाद्या मीटिंगसाठी यायचं, आता पटकन झूमवरनं भाषण करता येतं. तर खरंच दर कार्यक्रमाला मला औरंगाबादची येणं गरजेचं आहे का नाही? आता ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला हळूहळू विचार सगळ्या गोष्टीचा करावा लागणार आहे. त्यामुळे हे स्किलिंग करत असताना मला वाटतं शिक्षकांनाही या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. आणि नवीन शिक्षणाचं जे धोरण आहे त्याच्यात ऑटॉनॉमी खूपशी त्या स्टुडंटला दिलेली आहे. आता खूप शिक्षणात बदल होणार आहेत. म्हणजे एखादं मूल जर MGMमध्ये एखादा विषय शिकत असेल तर तो दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन दुसऱ्या विषयाचाही अभ्यास करू शकतो किंवा ती करू शकते. त्यामुळे ह्या सगळ्या शिक्षण धोरण, त्यातलं होणारी टेक्नॉलॉजीज, मला विचाराल तर आपण सगळ्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे. म्हणजे सतीश भाऊ मला मगाशी सांगत होते की त्यांचा पहिलं, दुसरं आणि तिसरं इलेक्शन हे सोशल मीडियावर किती चाललं तुमचं. म्हणजे त्यांचा आणि माझाच एक गमतीचा झालं की मी म्हणजे टेक्नॉलॉजी कशी गैरवापर होऊ शकतो. माझ्याच आवाजाने एक कॉल होता की आपण सतीश भाऊंना, हॅलो नमस्कार मी सुप्रिया सुळे बोलते, आणि कट टू तो कोणीतरी एडिट करून एक भलताच मेसेज त्याला जॉईन केला होता. तुमच्यापैकी किती लोकांनी तो ऐकला मला माहिती नाही. पण आता हा टेक्नॉलॉजीचा गैरवापर पण झाला. पण तुम्ही विचार करा की एक फोन आपल्याला येतो आहे, तो ऑटोमेटेड आहे, तो व्यवस्थित इतक्या तरी लाख तुमचे मतदार आहेत त्यांना जातो, किंवा 4 तासामध्ये इतक्या लोकांपर्यंत आपण पोचू शकतो. इट्स चेंज ऑफ टेक्नॉलॉजी. किंवा सभा, तुम्ही मगाशी बाप्पा म्हणाले की आपल्यासारखे लोक भाषणाला जात नाहीत. कारण का जात नाहीत? ती गाडी कुठेतरी लांब उभी करावी लागते, मग ते सिक्युरिटी, मग मोबाईल नेता येत नाही, पाणी नाही, तिथे धक्के खात जायचं, तो नेता उशिरा येणार, मग आपल्याला नंतर नेता गेल्यानंतर 2 तासांनी घरी झाला. कोणी सांगितलं आहे? ते टेलिव्हिजनवर लाईव्ह दिसतंय, नाही तर फेसबुक लाईव्ह दिसतंय, कशाला सभेला जा. त्यामुळे काही दिवसांनी आपलंही राजकारण किंवा आपली ही सगळी जी पद्धत आहे ही टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला बदलावी लागणार आहे. त्याच्यामुळे शिक्षकांनाही त्यांचं स्किल आणि पुढचं शिक्षण हे कसं असणार आहे ह्याचाही विचार आपण करायला लागले. म्हणजे योगायोगाने मला आठवते आता की MGMमध्ये एक रेडिओ चॅनल आहे तुमचं, राईट? त्याला मी इंटरव्ह्यू दिलेला आहे. आणि तुम्ही विचार करा, मी जर माझ्या आईवडिलांना त्या 30 वर्षापूर्वी सांगितलं असतं की मला रेडिओ जॉकी व्हायचं आहे, तर कदाचित माझ्या आईवडिलांना 100% हार्ट अटॅक आला असता. रेडिओ जॉकी हा करिअर ऑप्शन होऊच शकत नाही. तुम्ही काय करिअर म्हणून करू शकता? डॉक्टर, इंजिनियर, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि शिक्षक. देर वॉज नो अदर करिअर. आणि जरा हुशार असला तर IAS, IFS वगैरे गोष्टी. आता किती करिअर ऑप्शन झाले आहेत. आणि तो MGMनी पटकन MGMला समजलं की व्हॉट इज द रिक्वायरमेंट. कारण लोकांच्या पुढे, म्हणजे जेव्हा मी बघितलं की आता रेडिओ जॉकी व्हायचं, तुम्ही मला माझं भाषण आवरायला सांगितलं. फ्लाईट आलेली आहे आता, म्हणजे मला आता निघायला पाहिजे. पण हा सगळ्या प्रक्रियेमध्ये स्किलिंग डिपार्टमेंट हे ह्या राज्यातलं सगळ्यात महत्त्वाचं. तर माझी तुम्हाला विनंती राहील की शिक्षकांची ही धोरणं होतच राहतील,
पण त्याबरोबर मला विनंती राहील की तुमच्यासारख्या सगळ्या सुशिक्षित लोकांनी फ्युचर इज इन स्किलिंग युअर सेल्फ. मी स्वतःला सातत्याने स्किल करत असते. आय हॅव नो ऑप्शन. कारण का नवीन पिढीबरोबर इंटरॅक्ट करायला आणि लोकप्रतिनिधी असताना मलाही स्वतःचे स्किल्स करायला लागतात. मला महिला दिसत आहेत म्हणून पटकन शेवटचं उदाहरण देऊन सांगते की आता समाजामध्ये स्वयंपाकाची पुस्तकं खपत नाहीत. कारण का तुमच्यासारख्या सगळ्या महिला आज यूट्यूबवर स्वयंपाक बघतात आणि घरी करतात. खरं आहे की नाही मला सांगा. चित्रकलेची पुस्तकं आता विकली जात नाहीत. कारण का चित्र कसं काढायचं हे यूट्यूबवर कळतं, ती पुस्तकं नाही. आय मीन मला ॲक्च्युली या मुलांचं वाईट वाटतं की बिचारी मुलं काय गंमत होती ते पुस्तक रंगवण्यामध्ये. ते बालपणाचं आपण या टेक्नॉलॉजीने त्यांचं काढून घेतलं. मग खूप व्यापक विषय. मला वाटतं माझं आता शिक्षकासारखं झालं. एकदा माईक मिळाला की सोडतच नाही 45 मिनटं झाल्याशिवाय. आणि खूप दिवसांनी खूप वेगळा ऑडियन्स मिळाला म्हणून माझ्या मनातले अनेक धोरणात्मक विषय मी तुमच्यासमोर अतिशय प्रांजळपणे मांडलेत. आणि काही विषय होते पण समथिंग फॉर द नेक्स्ट टाईम. मी दिलगिरी व्यक्त करते की आज माझी फ्लाईट आहे आणि उद्या माझे मुंबईत काही कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे मला ती फ्लाईट चुकून चालणार नाही. पण MGM आणि सतीश भाऊंच्या ह्या कार्यक्रमाला येणार मला मनापासून आनंद वाटला. फार संघर्ष करून ते तिसऱ्यांदा निवडून आलेत. पहिल्यांदा माणूस संघटनेमुळे निवडून येतो, दुसऱ्या वेळेस तो निवडून येतो किंवा संघटना वगैरे मुळे, पण तिसऱ्यांदा तो स्वतःच्या कर्तृत्वांनीच येतो. कारण तोपर्यंत संघटनेच्या बाहेर जाऊन त्याची एक वेगळी ओळख झालेली असते. त्यामुळे त्यांचा हॅट्रिक झालेला आहे. तो हॅट्रिक 4th ट्रिक 5 ट्रिक 6 ट्रिक सातत्याने चालू राहावा आणि तुमच्यासारख्या लोकांची सेवा आणि एक अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम करत राहावं. त्यांचा आता पुढे काय मान सन्मान होईल त्यांचा आणि बाप्पाचा तो पक्ष ठरवेलच. आणि माझा विश्वास आहे की त्यांचं काम बघून मेरिटवर त्यांना नक्की कुठली तरी डिग्री मिळेलच एवढी अशी अपेक्षा करते. आणि हा कार्यक्रम आपण आलात, माझं प्रेमाने स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून संक्रांतीच्या नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा